श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज, समर्थ श्री रामदास स्वामी या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व उपस्थितांच्या आशीर्वादानं मागेही सांगितलं होतं, इथे समोर आपण एक पाट ठेवलेला आहे, त्याच्यावर एक फूल वाहिलेलं आहे. आपली श्रद्धा काय, तिथे हनुमान येऊन बसलेला आहे. आता जर दासबोध म्हणता तर तुम्ही समर्थांना का नाही बसवायचं? समर्थन हनुमान निराळे कुठे आहेत? महाराजांना का नाही बसवायचं? महाराज आणि समर्थ निराळे कुठे आहेत? ती एकच परंपरा आहे. जी भक्ती आपण आज बघणार आहोत, दास्य भक्ती, त्या दास्य भक्तीचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हनुमान. हा पहिला दास आहे. ती बघणार आहोत आपण नंतर सगळं. आत्ता तुम्ही इतकी थोडी मंडळी असताना छान रामनाम म्हणत होतात, कारण तुमचा लीडर जो होता ना, त्यांनी जरा वरच्या आवाजात सुरू केलं. परवा आमच्या घरी ज्या वेळेला कार्यक्रम होता त्यावेळेला लीडर होता, त्यांनी इतक्या खालच्या आवाजात सुरू केलं, जय राम जय राम जय जय राम. तर तेही तसेच म्हणायला लागले. हो, मी म्हटलं जावं का बाहेर, कारण एक दोनच मंडळी बघत आहेत, सगळे आलेले होते. पण जो लीड करतो ना, त्यांनी जरा वरच्या आवाजात म्हणलं पाहिजे. मी त्यांना पहिला प्रश्न विचारला, तुमच्यात व्हिटॅमिन डेफिशियन्सी आहे का तुमचं हिमोग्लोबिन कमी आहे? त्यांना कळलं नाही. असं मी का विचारतोय, म्हणजे मी माझा पॅथॉलॉजी रिपोर्ट वाचून आलो आहे. म्हटलं नाही, किती खालच्या आवाजात म्हटलं आहे. आणि मग सुरू केलं, श्रीराम जय राम जय जय राम, 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम. खूप शांत, चांगलं वाटलं. ज्या वेळेला आपण नाम घेतो, मनात घेतो, ओठावर घेतो, ओठाच्या बाहेर घेतो, एकट्यानं घेतो आणि लोकांच्या समूहात घेतो, नाम तेच आहे, लक्षात ठेवा. पण नामाची प्रत, ज्याला आपण ग्रेड म्हणूया, टेक्स्चर म्हणूया, व्हॉल्यूम म्हणूया, तो निराळा आहे. प्रत्येक ठिकाणी निराळा आहे. मग चांगला कुठला? परिस्थितीप्रमाणे. आज एक शब्द आलेला आहे, सत्संग. आणि सत्संगाशिवाय प्रसंग बोलू नये, असे एक वाक्य आहे. त्याच्यावर थोडंसं बघूया आणि वाचायला सुरुवात करूया. संग त्यागावा, मनासंग त्याग करा. सगळा संग सोडून मुक्त संग हो, गीता सांगते. मुक्त संग समाचार. जो मुक्त संघ आहे ना, तोच आनंदात राहू शकतो. इकडे काय वाचलं होतं गेल्या खेपेला, आता आज ती ओवी आहे की जे दुःखमूळ आहेत ते सगळे स्वजन त्यागावे आणि शेवटी प्राण तोही अर्पावा, हेही सांगितलेलं आहे ना. नुसता स्वजनांचा त्याग करू नका, दुःखमूळ जे स्वजन आहेत त्यांचा त्याग करा. त्याग करा म्हणजे शरीराने सोडून जाणं का? एका अर्थी सोपं आहे. आपण घरच बदललं, हे सगळे जे शेजारी वगैरे सगळे गेले. तुम्हाला खरंच सांगतो, समोर ज्या वेळेला शेजारी असतो त्यावेळेला तो आपल्याला नामात जेवढा डिस्टर्ब करत नाही, त्याच्यापेक्षा जास्त तो दूर गेल्यानंतर होतो. लक्षात घ्या, आपला मुलगा आपल्या जवळ असतो, आपल्याला त्याची तेवढी आठवण येत नाही. पण तो जर हॉस्टेलवर राहायला गेला तर आपल्याला वारंवार त्याची आठवण येते. आत्ता तो पाहिजे होता, त्याला हे आवडायचं, आत्ता तो पाहिजे होता, तो हे करायचा, आत्ता तो पाहिजे होता, ही ऑपॉर्च्युनिटी होती. आपल्याला सतत त्याचं स्मरण असतं. म्हणून ज्या वेळेला जायला लागला कृष्ण, त्यावेळेला गोपी पहिल्यांदा वाटलं गोपींना वाईट. आणि नंतर त्यांनी उद्धवाला सांगितलं, अरे जातोय कृष्ण, तू घेऊन जातोयस, बरे उपकारच आहे आमच्यावर. इथे कृष्ण असताना कृष्ण वाटला गेला होता, बरोबर ना. 10 गोपी आहेत, सो प्रत्येक गोपीला 1/10 कृष्ण मिळाला होता. 1/10, 1/10. आता तो घेऊन जातोयस, आमच्यापैकी प्रत्येकाला एक कृष्ण मिळालेला आहे, तो आतला कृष्ण आहे. बाहेरचा कृष्ण वाटला गेला होता, जाऊ दे ना. आतला कृष्ण इतका माझा आहे, इतका आतला आहे की मी त्या कृष्णाबरोबर काहीही करू शकते.
खेळू शकते, भांडू शकते, ओरडू शकते, त्याच्याबरोबर रडू शकते, सगळं करू शकते, कारण तो माझा कृष्ण आहे. आणि हाच कृष्ण रासक्रीडेच्या वेळेला बाहेर आला. प्रत्येकाला वाटायला लागलं की माझ्यासमोर असलेला कृष्ण खरा आहे. त्यावेळेला कृष्ण गुप्त झाला. हे आता कुठल्या ओवीत आलेलं आहे पुढे बघा, सख्य भक्ती वाचणार आहोत संध्याकाळी, त्यावेळेला हे महत्त्वाचं आहे. कृष्ण सखा आहे. कुणाचा? जो आतल्या कृष्णाचा सखा आहे, त्याचा कृष्ण आतून सखा आहे, बाहेरून सखा आहे. पण हा कृष्ण खरा आहे. प्रत्येक गोपीबरोबर कृष्ण नृत्य करतोय की प्रत्येक गोपीला वाटतं माझा कृष्ण खरा आहे. आपण म्हणतो ना ही कॉपी मी ठेवतो कारण ही मास्टर कॉपी आहे, बाकीच्या सगळ्या कॉपीजच आहेत, पण ही मास्टर कॉपी आहे. म्हणजे त्यातल्या त्यात स्पष्ट आहे, ठळक आहे, क्लिअर आहे. तसा प्रत्येकाला वाटतो हे बाकीच्या सगळ्या कॉपीज आहेत, ओरिजिनल कृष्ण माझ्याबरोबर नसतोय. जोपर्यंत कृष्ण आत आहे आणि आम्ही बाहेर नृत्य करतोय, माझी टिपरी त्याची टिपरी वाजते, हे तोपर्यंत कृष्ण त्यांच्या समोर आहे. प्रत्येकाला वाटते माझ्या कृष्ण, बाकीच्यांच्या कृष्णाचा रेफरन्सच नाही आहे. हे लक्षात घ्या. मी आणि कृष्ण दोघेजण रासक्रीडा करतोय. माझी एक टिपरी त्याची एक टिपरी, माझी एक स्टेप त्याची एक स्टेप, अशी ती रासक्रीडा आहे ना. ज्यावेळेला इतरांच्याकडचा कृष्ण दिसतो त्यावेळेला माझा कृष्ण खरा आहे आणि इतरांची कॉपी आहे असं म्हणतात. त्यावेळेला माझा आला कृष्ण की कृष्ण गुप्त होतो. आणि मग त्या एकदम काय करावं, रडावं का निघून जावं, काय करावं. मग एका क्षणात त्या स्वतःला सावरतात. कृष्णा तुला जायचं आहे तर जा, माझी चूक झाली, माझा कृष्ण त्यांचा कृष्ण असं मी वाटला होता कृष्ण, आता मीच कृष्ण होते. आणि म्हणून ते दृश्य आठवा. याच्यानंतरचा जो रास आहे त्याला महारास म्हणलेला आहे. आत्ता रासक्रीडा आहे, महारास. का महारास आहे? त्यावेळेला ती म्हणते की माझ्याजवळ येऊ नकोस हां, हातात श्रीकृष्ण माझ्या सुदर्शन चक्र आहे, आणि ती सुदर्शन चक्रासारखी उभी राहते तटस्थ, मी कृष्ण आहे. दुसरी म्हणते माझ्याकडे येऊ नकोस हां, कल्पना करा हे बोट आहे ते काय आहे, चक्र आहे, हे बोट गोवर्धन पर्वत उचललेला आहे, जवळ येऊ नकोस, मी खाली सोडलं तर चिरडून जाते. दुसरी म्हणते की बघ माझे केस सरळ होते असं तुला वाटलं ना, सगळेजण तुम्ही हेवा करायचात ना, आज कशी कुरळे झालेत बघ, कारण माझ्या कृष्णाचे केस कुरळे होते, कृष्णाचे केस कुरळे होते, कल्पना करा. आता माझे केस कुरळे झालेले आहेत. नंतर ते बघते तुला काय वाटतं, मी काजळ घातले, कृष्णालाच डोळ्यात साठवले. कृष्ण म्हणजे काळा. अरे प्रत्येकजण इतका कृष्णमय होतो, कृष्णाचा एक एक आस्पेक्ट घेतो. दुसरी ती बन्सीधर उभी राहते, तिसरी ती गदाधर, काय सगळ्या त्या कृष्णाच्या लीला ते आपल्या अभिनयातून नाही आयडेंटिफाय होतात कृष्णाशी. आणि मग कृष्ण परत प्रकट होतो आणि महारास सुरू होतो. हे मधलं जे आहे ना ते फार महत्त्वाचं आहे की देहाचा गेला म्हणून काय बिघडलं. महाराज प्रत्येक वेळेला म्हणतात मी देहात असताना देहात होतो कुठे, मी गोंदवलेला असताना फक्त काय गोंदवलेलाच होतो, इतर ठिकाणी नव्हतो. मग सर्वव्यापी कसं म्हणता मला तुम्ही? म्हणजे महाराज तुम्ही देहात असे तोपर्यंत तुम्ही सर्वव्यापी नाही. तुम्ही पुण्याला तर फक्त पुण्याला, नैमिषारण्यात तर फक्त नैमिषारण्यात. मग कसले सर्वव्यापी आहेत महाराज? सद्गुरू म्हणजे सर्वव्यापी आहेत, म्हणजे देहात असताना सुद्धा ते सर्वव्यापी आहेत आणि देहात असूनही ते देहात नाही आहेत. हा सद्गुरूचा खरा परिचय आहे. भक्तीचे आपण आज असे पैलू बघणार आहोत की हळूहळू आपण आत जाणार आहोत. मी श्रवण केलं, मी एकट्याने श्रवण करू शकतो मनातल्या मनात. कृष्णाची बासरी, काय सुंदर कृष्णाच्या बासरीचा उल्लेख आहे. एक गाणं सुंदर बासरी सकाळी आपण ऐकलं होतं आम्ही उपासना करताना की कृष्णाचा घोष जो आहे सोहम घोषचे घुमत रहावा मानस गाभारे. तुम्ही मुद्दामून हे गाणं ऐका, पहाटेच्या वेळेला ऐका, अत्यंत अप्रतिम गाणं आहे ते. सोहम घोषची घुमत रहावा मानस गाभारे. मनाच्या गर्भकुडीत सोहमचा घोष घुमत राहावा. सुंदर अनुभव स्वरूपानंदांची रचना आहे. संपूर्ण गाणं चांगलं आहे. पण मला सांगायचं आहे काय की आत घुमत असतो, आत नाम घुमत असतं, आत माझा देव तो घुमत असतो, म्हणजे तो ब्रीद करत असतो, तो व्हायब्रेट होत असतो. आतला देव स्टॅटिक नाही आहे, निर्जीव नाही आहे, तो जिवंत आहे. आता क्रमाक्रमाने ह्याला जातं. म्हणजे श्रवण मी मनातल्या मनात करता बासरी मला ऐकू येऊ शकते. तुम्हाला सांगतो कॉल ऑफ द व्हॅली नावाची एक आली होती सीड, मोठी लॉंग प्ले, कॉल ऑफ द व्हॅली. त्याच्यात 3 मोठे वादक होते. एक संतूर वादक होते, एक बासरी वादक होते आणि तिसरे, आणि असंच वाद्य होतं तिसरं कुठलं ते. हे 3 वादक होते. हां, सरोद होता, सरोद. अमजद अली खान ते
ब्रिजभूषण छाबरा आणि इकडे सगळ्यात पन्नालाल सुराणा, मुख्य कोण आहेत ना ते पन्नालाल घोष, ते अप्रतिम ती गीत होतं. आत्तासुद्धा आम्ही नुसतं एकटे डोळे बंद करून राहिलो ना तर पहिल्यांदा मला बासरी ऐकू येते, नंतर संतूर ऐकू येतो, नंतर त्याच्यातच इतकी सुंदर मिसळून जातं सरोद सतार, हे आपल्याला वाटतं कॉल ऑफ द व्हॅली. व्हॅली मला बोलावते, रान मला बोलवतोय, एकांत मला बोलवतोय. वाटलं पाहिजे. लोकांत मला बोलवते काय, आमंत्रणच पाठवले, या दिवशी मुंज लोकांत, बरोबर आहे ना, या दिवशी कार्यक्रम लोकांत. लोकांत मला बोलवतच असतो, एकांत मला बोलवलं पाहिजे. आणि एकांत माझाच मला कॉल असतो, तो दॅट इज इनर कॉल. बाहेरचा कॉल म्हणजे मला हे बोलवते, मला तिकडे जावं असं वाटतं, साद देती हिमशिखरे, माहीत आहेत ना तुम्हाला, की हे बाहेरचा कॉल आहे. मला गंगा बोलवते, बाहेरचा कॉल आहे. आत का नाही गंगा? अरे आत शिवगंगा, स्वर्गंगा, शिवगंगा, हिमगंगा आणि आपली पृथ्वीवरची गंगा, हे सगळं आत बघता येते की मला. सुंदर विष्णू झोपलेले आहे, त्याच्या पायापासून गंगा निघते, ती खाली पडते शंकराच्या डोक्यावर, नंतर हळूहळू तिला मार्ग मिळतोय आणि ती पठारावर येते हरिद्वारला. मला दिसू शकलं ना आत्ता. हे जे गंगा दर्शन आहे ना, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण नुसतं गंगा स्नान करतो, 3दा हे करतो आणि म्हणतो की काही नाही, गंगेला काय सोडलं, मी सगळं गोड खाणं सोडलं. गेल्या आठवड्यात तुम्हाला रिपोर्ट आला तुम्ही डायबेटिक आहात म्हणून. गंगेला गोड सोडलं. गंगेला कळत नाही का हो, याला खायचं नाही ते ह्यानी सोडले, व्यसन नाही ते सोडलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. दुसऱ्याचं तुम्हाला कथा माहीतच आहे, राग स्वाभाविक अत्यंत रागे राग सोडलाय. आपल्याला ती कथा माहीत आहे. राग सोडला, बरं तुम्ही शांत झालात का? अगदी शांत झालो. गंगा पूजनाला सगळ्या गावाला बोलवायचं असतं आणि मग प्रत्येक जणाला तो सांगतो की असा प्रवास झाला, असा प्रवास झाला, आम्ही पहिल्यांदा गाडीनं गेलो, नंतर ट्रेनने गेलो, असं पोचल्यानंतर हे सगळा प्रवास सांगतो. एक माणूस त्याच्या जवळचा आहे वगैरे, हे तू कसा प्रवास सुरू केलास रे? असं गेलो, तसा गेलो, तसा गेलो, तसा गेलो. परत काही माणसं येतच होती, विचारत होते. परत 5 मिनिटांनी तो त्याचा मित्र येतो, विचारतो, ए तू कसा गेलास रे? असा गेलो, तसा गेलो, तसा गेलो, तसा गेलो. आणखीन काही म्हण. परत 5 मिनिटांनी तोच मित्र येतो, ए तू कसा गेलास रे? 3-4 वेळा झाल्यानंतर कितीदा सांगू मूर्खा, तुला रागवलंस ना, मला हेच पाहिजे होतं. राग जर सोडून आलाय, राग जर सोडून आलाय, हा राग आला कुठून? सोडणं फक्त शाब्दिक आहे, हे लक्षात ठेवा. आपलं धरणंही शाब्दिक आहे, आपलं सोडणंही शाब्दिक आहे. आमचे एक मित्र होते, फार चांगले लेखक वगैरे होते आणि ते म्हणायचे आय एम व्हेरी मच डीप इन, हां ते मात्र 15 दिवसांनी बदलायचं. इन गोंदवले क्रमांक, आता फक्त नाम नाम नाम. 15 दिवसांनी भेटले, आय एम व्हेरी मच डीप इन SSY, त्यावेळेला ते प्रभाकरांचं होतं. नंतर आय एम व्हेरी मच डीप इन आर्ट ऑफ लिव्हिंग, आय एम व्हेरी मच डीप. म्हणलं तुम्ही किती डीप जाणार आहात? दर 15 मिनिटांनी तुमची डेप्थ वाढते. इतके खोल जाऊ नका की वरच येणार नाही तुम्ही. आय एम व्हेरी मच डीप म्हणजे आय एम नॉट ॲट ऑल डीप. जो डीप आहे तो वर येऊन सांगेल कसा तुम्हाला? सांगा बरं. मागे आपण शेषाचं उदाहरण बघितलं होतं. शेषाला 100 मुख किंवा 1000 मुख आहे. आपण शतमुख स्तविता मंदली वाणी, हे आपल्या आरतीत आहे ना, आपण रोज म्हणतो शतमुख स्तविता, म्हणजे तो जो शेष आहे त्याची स्तुती केलीत किंवा विष्णूची रामाची स्तुती केलीत तर शेषाचं उत्तर काय असतं? मंदली वाणी. त्याची वाणी मंद होते, त्याची वाणी बंद होते, त्याची वाणी मौन होते, तो उत्तर देत नाही. एकदा नारद गेलेले आहेत, तिथे तुंबरू म्हणून आणखीन एक भक्त आहे, काही ऋषी आलेले आहेत आणि ते प्रश्न विचारतात. हे 4 शब्द लक्षात ठेवा. आजपासून उरलेल्या अधिक महिन्यात हे 4 शब्द मी सत्यात उतरवेन महाराजांच्या बाबतीत. पहिली गोष्ट म्हणजे कॉन्टॅक्ट. त्याच्यावरच झोपलेत की विष्णू भगवान त्या भुजंगावरच झोपलेत ना. शांताकारम भुजग शयनम, शयनम म्हणजे झोपलेले आहेत. हे शेषा तुझ्यावर कायम झोपलेलं आहे, तुला त्यांचा स्पर्श कॉन्टॅक्ट सतत जाणवतो. मला माझ्या सद्गुरूंचा स्पर्श सतत जाणवला पाहिजे. कसा? ते पुढे आपले समास आहेत संध्याकाळचे, तिथे आपण बघूया. पण तुमचा प्रकार निराळा असेल. मला सद्गुरूंचा स्पर्श जाणवला पाहिजे, एक. दुसरी गोष्ट संबंध, रिलेशन. आय शुड बी रिलेटेड. प्रत्येक श्वासाला आय एम रिलेटेड टू यू महाराज. माझा तुमच्याशी संबंध आहे महाराज. मी तुमचा आहे महाराज, मी तुमचा आहे महाराज. किंवा तुम्ही माझे आहात, तुम्ही माझे आहात, तुम्ही माझ्या आत आहात, मी तुमच्या आत आहे. सतत स्मरण ठेवायला पाहिजे हा संबंध. आय एम रिलेटेड टू यू. संपर्क, कम्युनिकेशन म्हणजे तुमचा संपर्क पाहिजे तिथे.
हे सगळंच आहे. आणि ह्यातून निर्माण होतो ना तो संस्कार. पहिल्यांदा स्पर्श आहे, त्या स्पर्शातून संबंध निर्माण होतो. संबंध जर दूर कुठे गेला तर संपर्क, कॉन्टॅक्ट, संपर्क आहे, आणि त्यातून संस्कार घडतो, तो मनावर घडतो. हे 4 शब्द लक्षात ठेवा. स्पर्श, महाराजांना सतत स्पर्श करायचा. म्हणजे काय करायचं? महाराजांचं लॉकेट घालायचं, चांगला स्पर्श आहे, सतत मला जाणवतो. त्याच्यापेक्षा टॅटूचा स्पर्श आहे की नाही हे तुम्ही ठरवा. ज्यांनी टॅटू काढला आहे त्यांनी टॅटूचा स्पर्श आहे की नाही. सावलीला वजन असतं का? महाराजांनी प्रश्न विचारला आहे. सावलीला वजन आहे का? नाही. तुझ्या सावलीला प्रत्यक्ष नाक आहे, नाकाची आउटलाईन आहे. सावली इज आउटलाईन. सावलीला वजन नाही आहे. सावली गटारात पडली, बाहेर आत घरी आल्यानंतर तू सावलीला धुतोस का? सावली मातीत लोळली, शेणात पडली, नाही, ती सावली आहे. युअर बॉडी ऑल्सो इज शॅडो ऑफ युअर सोल. आत्म्याची सावली आहे ती. यू आर नॉट युअर बॉडी, इट इज शॅडो. म्हणून मागे आपण अनेकदा म्हणलो होतं, हा खेळ सावल्यांचा, हा खेळ भावल्यांचा. वी आर ऑल डॉल्स अँड हू इज प्लेईंग? सद्गुरू इज प्लेईंग विथ दिस डॉल्स. आणि वी आर ऑल शॅडोज, सावल्या आणि भावल्या. सावलीला वजन नाही आहे, सावलीला खरं हे नाही आहे, परिचय नाही आहे. समोरून दिसलं नाक वगैरे, नुसत्या आउटलाईनवरून अगदी परिचित माणूस असेल तर ओळखता येईल, नसतं नुसत्या सावलीवरून ओळखता येत नाही सावली कोणाची आहे. विचार करा तुम्ही. सावली तशी आहे. म्हणून तुमचा देह ही तुमची सावली आहे. तुमचा आत्मा, तुमचं मन, बुद्धी, चित्त हे तुम्ही आहात. हू आर यू? यू आर माइंड, यू आर इंटेलेक्ट, यू आर चित्त, डीपर इंटेलेक्ट, and you are soul or atma. You are not body, you are not indriyas, you are not your home, you are not your vehicles, you are not your possessions. म्हणून यू आर नॉट युअर बॉडी. बॉडीपासूनच सुरुवात करा. जे माझं म्हणतो ते मी नाही, हा सिद्धांत आहे. जे माझं म्हणतो ही माझी आई आहे, मी नाही आहे. आता आईतून मी आलो वगैरे सगळं तत्त्वज्ञान चिंतन करण्यासाठी आहे. माझे वडील आहेत म्हणजे मी नाही आहे. माझं घर आहे म्हणजे मी नाही आहे. आता माझा हात आहे, माझं घड्याळ आहे म्हणजे मी नाही आहे. तुम्हाला पटतं? पण माझा हात आहे म्हणजे मी नाही आहे. माझं मन आहे म्हणजे मी नाही आहे. माझी बुद्धी काम करत नाही आहे किंवा माझी बुद्धी मला सांगते, मी माझी बुद्धी म्हणतो नाहीच आहे. मग आहे का? माझा आत्मा हा शब्द निरर्थक आहे. आय एम आत्मा. जिथे माझा संपतो तिथे मी सुरू होतो, आणि हा शुद्ध मी ते आत्मनिवेदन आहे. आपण संध्याकाळी बघणार आहोत. आत्मनिवेदन म्हणजे शुद्ध मी. शुद्ध मी म्हणजे काय? बोलायचंच नाही हो. तो तेच म्हणतो ना, विष्णू आहेत कसे? तुला विष्णूचा स्पर्श आहे, विष्णूशी तुझा संबंध आहे, विष्णूशी सतत संपर्क आहे, आणि विष्णूच्या अस्तित्वाचा संस्कार तुझ्यावर झालेला आहे. विष्णूचीकडे येणाऱ्यांचा सत्संग तुला कायम घडतो, हे लक्षात ठेवा. आता सांग, विष्णू आहेत कसे? तो गप्प बसतो. एक लक्षात ठेवा, सापाला ऐकू येत नाही, कारण सापाला कान नसतात. सापाला स्पर्शावरून सगळं कळतं. त्याचा इथे भाग हा त्याचा चांगला असतो, स्पर्शावरून कळतो, कान नाही आहेत. त्यावेळेला नारद म्हणतात त्याला कानच नाही. त्यांना आपण काय प्रश्न विचारतोय? प्रत्येक नारद म्हणतात, अरे विष्णू भगवान आहेत कसे? त्यांचं रूप आम्हाला कळतं, स्वरूप कसं आहे? अरे त्यांचा स्वभाव कसा आहे? स्वभाव, स्वरूप, हे लक्षात ठेवा ना. आहेत कसे? हा गप्प आहे. हा एक मूर्ख आहे, बुद्धू. आपण म्हणतो ना की इडियट आहे, त्याच्याही खाली इम्बेसाईल आहे, मोरॉन आहे, त्याच्या खाली आणि दुसरं नाहीच आहे. याला ऐक्यूच नाही आहे, असं सगळेजण म्हणतात. त्यावेळेला विष्णू भगवान म्हणतात, तुम्ही सगळ्यांनी प्रश्न विचारला, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांनी त्या वेळेला दिलेलं आहे. काय आहे? मी माझं स्वरूप शब्दांच्या पलीकडे आहे. काय सांगणार आहे शेष? माझं स्वरूप वर्णनाच्या पलीकडे, काय वर्णन करणार आहे? आणि माझं स्वरूप चित्राच्या पलीकडे आहे. स्वरूप आहे ते. रूप म्हणजे चित्र आहे. रूपाचा फोटो घेता येतो, सेल्फी घेता येते. तुम्ही सेल्फची सेल्फी कशी घेणार आहात? इगोची घेता येते, बॉडीची घेता येते, पण माय सेल्फ म्हटल्यानंतर तुम्हाला काय दिसतं? त्या माय सेल्फची सेल्फी काढून दाखवा, बस. नाही जमत. सेल्फी म्हणजे माय बॉडी, सेल्फी म्हणजे माय ड्रेस, सेल्फी म्हणजे माय भांगर, व्हॉट एव्हर इट इज एक्सटर्नल टू मी, दॅट इज नॉट मी. आणि जो मी आहे ना तो इतका शुद्ध आहे, प्युअर, लक्षात ठेवा, की तो फक्त आय इज. आय एम म्हणलं की ग्रामर सुरू झालं, संसार सुरू झाला. आय एम, व्हॉट आय एम? सांग ना पुढे. आय एम नॉट अ बॉय, आय एम अ गर्ल, आय एम धिस, आय एम दॅट. सुरू झालं तुमचं चरित्र. आत्मचरित्र प्रत्येकाचं एक आहे, शांत. आय इज, आय एक्झिस्ट,
आय अलोन एक्झिस्ट. या संपूर्ण जगात आय शिवाय दुसरं काहीही नाही आहे, आयच आहे. म्हणून अनेकदा आपण विचारला प्रश्न. आता या संदर्भात नीट लक्षात घ्या की अनेक वचन आयचं वी संसारात आहे, ग्रामरमध्ये आहे. अध्यात्मात आयचं अनेक वचन नाही. इथे आपण अनेकदा विस्ताराने सांगितलं होतं. आता सोपं सांगतो की तू, तू आणि तू. तूचं तुम्ही तिघं नंतर थांबा, प्रवचन संपल्यानंतर. तुम्ही तिघं म्हणलं ना, तो, तो आणि तो, ते तिघे जरा जास्त वेळ थांबते. ती, ती आणि ती, त्या तिघी लक्षात ठेवा. आणि ते म्हणजे काय, कुत्र, ते मांजर, ते आम्हाला शिकवायचे. ते म्हणू नका, ते म्हणजे न्यूटर आहे. ते तसं जिवंत आहे नाही, त्याला सेक्स नाही, लिंग नाही. सेक्स आहे पण जेंडर नाही आहे त्याला. टेबलाला जेंडर काय, ही आपली गंमत आहे व्याकरणातली. झाड आहे ते झाड, आडवा पडला तो ओंडका, आडवी घातली ती तुळई, ती फळी, सगळं एकच आहे. उभा केला तर खांब, तो खांब, आडवा केला तर तुळई, ती तुळई. एकदम आडवा केलं की काय ती स्त्री झाली, उभा केला की काय पुरुष झाला. नाही आहे तसं, प्रत्येकाला नाही आहे. ग्रंथ उदाहरणार्थ, ग्रंथ आणि पुस्तक. ग्रंथ तो, ते पुस्तक, ती पुस्तिका. आता पुस्तिका लहान आहे, ते पुस्तक मोठं आहे, ग्रंथ मोठा आहे. मोठा आहे म्हणून तुम्ही जर तो वापरलात शब्द तर पंचायत होईल ना तुमची. आणि भाषा जर बदलली, मृत्यू, एकाने भाषण केलं होतं की पुरुष सगळे जाच करतात. अरे मृत्यू पुरुषी आहे, पुरुष पुल्लिंगी शब्द आहे. दूसरी उभारायला लागली. मैं हिंदी में बात करूँगी, मौत स्त्रीलिंगी है. कल्पना करा, मौत स्त्रीलिंगी आहे आणि डेथला लिंगच नाही, डेथ लिंग नाही, मौत स्त्रीलिंगी आहे, मृत्यू पुल्लिंगी आहे. तुम्ही काय ठरवणार? इट्स ऑल ग्रामर. त्या ग्रामरच्या झंझटीत पडू नका. भाषा निराळी आहे आणि भाषेपेक्षा भाव निराळा आहे. भाव कॉमन आहे, अगदी कॉमन आहे. अगदी 3 वर्षाच्या मुलीला जर कळायला लागलेलं आहे तर तिला विचारा, काय वाढ गेम आहे, कसं वाटलं? कुणीतरी ऑर्डर देते, वाढ गेम आहे म्हणल्यानंतर भीक भीक मागते. भाषा नाही कळली कारण ती कुठेतरी कानडीत बोलते. भाव कळला आणि तुम्ही ओळखता हा भिकारी आलेला आहे. हां, तो काय मागतोय, काय म्हणतोय मला कळत नाही आहे, पण तो ज्या भाषेतून जो भाव व्यक्त होतो तो याचनेचा आहे, हा आज्ञेचा आहे, हा आश्चर्याचा आहे. अरे बापरे म्हणतो ना आपण, म्हणजे आपल्या भाषेत भाव व्यक्त होतो. भाव कॉमन आहे. ओ सगळ्या भाषेत आहे, आ सगळ्या भाषेत आहे, अलास, अरे रे सगळ्या भाषेत आहे. अरे रे व्याकरणात तुम्ही काय ठरवणार आहात? अव्यय वगैरे म्हणणार, अरे रे, आहा हा, ओ हो. बघा, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे बुवा, नाही बुवा. ह्या बुवाचं लिंग पुल्लिंग, कारण बाईसुद्धा म्हणते नाही बुवा, नाही बाई. ही बाई कोण? स्त्रीलिंगी नाही, ईश, अय्या. तुम्ही काय ठरवणार त्याचं लिंग? अहो नाही ठरवत आहे. म्हणून तुम्ही व्याकरणात पडूच नका. एकच आहे, सेल्फ माझं जे आहे ना, आय इज, आय एक्झिस्ट, आय ॲम. तुम्ही ग्रामरकडे गेलात म्हणून तूच, तुम्ही अनेक वचन, तोच ते अनेक वचन, तीच त्या अनेक वचन. आयचं अनेक वचन कसं सांगा बरं? मी सांगितलं ना, तू, 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 तुम्ही तिघं. मी जर सांगितलं आय, 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 वी फोर, लहान पोरसुद्धा असेल. आय म्हणलं सर पटलं. हा आय कसा तुमचा? हा आय कसा? यू, 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 यू 3, ही, दे 3. मी सांगू शकतो आय, आय, आय नाहीच आहे. आय, 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 प्रत्येकाचा आय निराळा आहे. त्यामुळे आयचं अनेक वचन नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून या अध्यात्मात नियम जरी असले तरी ते मिलिटरीच्या नियमासारखे नाहीत. लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट. बघा असं नाही आहे. पण तरीसुद्धा एक फार विधान बाबांनी नामस्मरणाचा अभ्यास, नामसाधना याच्यात केलेला आहे की संतांनी ज्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत उपासनेच्या, त्याप्रमाणे तुम्ही उपासना केली तर आजच्या काळातही त्यांना आलेला अनुभव येऊ शकतो. त्यांना तो 2 वर्षात आला असेल, आपल्याला 10 वर्षसुद्धा लागते. पण त्या टप्पे बरोबर आहेत, त्या पातळ्या बरोबर आहेत, त्या पायऱ्या बरोबर आहेत, त्याप्रमाणे तुम्ही करा.
म्हणून सांगतो तुम्हाला की आता इथून पुढे ज्या भक्ती आहेत ना, श्रवण मी मनातल्या मनात करू शकतो, कीर्तन मी करू शकतो, पण ऐकायला कोणीतरी पाहिजे. श्रवण म्हणजे ऐकवायला कोणीतरी पाहिजे. आणि नामस्मरण मी एकटा करू शकतो. आता इथून पुढे मात्र जी भक्ती सुरू होणार आहे, दुसरं काहीतरी पाहिजेच. अर्चन भक्ती आपण सुरुवात करूया. अर्चन म्हणजे पूजा. पूजा अर्चा आपण शब्द वापरतो. अर्चना. पहिल्यांदा पादसेवन भक्ती, तिसऱ्यानंतर चौथा येतो पादसेवन. आता पादसेवनाबद्दलची ह्याची कल्पना काय लक्षात ठेवा. मानस पादसेवन करीत जावे. हे कसं करायचं आहे तुम्हाला सांगतो. पूर्वी तुम्हाला सांगतो आम्ही पत्र लिहायचो. आम्ही म्हणतो आता तुमच्यापैकी अनेकांनी लिहिली असतील. आजोबांना साष्टांग नमस्कार, शिरसाष्टांग नमस्कार, बाबांना साष्टांग नमस्कार, काकाला सप्रेम नमस्कार. फक्त हे शब्दांनीच सांगत होतो की हो. आता मी 5 रुपये पाठवतो शिर्डीला आणि कोटी कोटी प्रणाम कुणाला, साईबाबांना. साईबाबांना तुझ्या 5 रुपयाची काही किंमत नाही आणि लिहिलेल्या प्रणामाची काय किंमत आहे हो. कोटी कोटी दंडवत हे शब्द आहेत. माझा नमस्कार सांगा, आईला विचारल्याचं सांगा. मग ते पोर विचारलं, आई तुला विचारलं आहे काय विचारलं आहे, हे म्हणायची पद्धत आहे. या गोष्टी शब्दात व्यक्त न करायच्या आहेत, या प्रत्यक्ष कृतीत भावनेत व्यक्त करायचे. भावना शब्दात तेव्हाच व्यक्त होईल जेव्हा तुम्ही समोर असता त्यावेळेला. आमचा एक अत्यंत हुशार पण आळशी मित्र होता. आम्ही सकाळी ज्या वेळेला उठून नमस्कार वगैरे घालायचो, हा 8 वाजता उठायचा. म्हणला काय 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 म्हणतायत तुमची मनं. नाही नाही तुम्ही व्यायाम करत होतात म्हणून. मी म्हणलं मनातल्या मनात 1000 नमस्कार काढले, काय माझं मन स्ट्रॉंग झालं आहे असं तो मित्र म्हणायचा. मनातल्या मनात मी सगळी आसनं केली, मनातल्या मनात मी नमस्कार घातले, आता माझं मन स्ट्रॉंग झालं आहे. कसलं स्ट्रॉंग हो मन सांगा बरं. प्रत्यक्ष देहाने केलं पाहिजेत ना नमस्कार. पादसेवन, मानस पादसेवन, तुम्ही विचार करा. हे शेवटी आलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो. त्यामुळे पादसेवन तेची जाणावे, काया वाचा मनोभावे. आता कायेनं नमस्कार करणं सोपं आहे, वाचेनं नमस्कार करणं मी आत्ता सांगतो. हे तुम्ही जाताय ना पंढरपूरला, पांडुरंगाला माझा नमस्कार सांगा, याला काही अर्थ नाही. सांगितलं का नमस्कार, 2दा सांगितला, एकदाही सांगितलेलं नसतो. कारण त्या नमस्काराला काही अर्थ नाही आहे. शिर्डीला जाते, बाबांना नमस्कार सांगा आपण म्हणतो. फक्त एकच आपली इच्छा असते की येताना तिथला प्रसाद आणा, तो मात्र आठवणीनं आणतो. नमस्कार सांगेल न सांगेल, त्या सांगितलेल्या नमस्काराचा उपयोग आहे की नाही. आणि जर उपयोग असेल ना, तर इथेच डोळे मिटून केला नमस्कार तर साईबाबांना पुरतो. हा मानस नमस्कार आहे. हे लक्षात ठेवा. पुढे बघूया आपण. पादसेवन तेची जाणावे, काया वाचा मनोभावे. हे रामरक्षेतला अत्यंत सुंदर श्लोक आहे तो. श्री रामचंद्र चरणौ मनसा स्मरामी, श्री रामचंद्र वचसा गृणामी आणि शिरसा नमामी. म्हणजे पहिल्यांदा स्मरामी आहे, काया वाचा मनोभावे. मी म्हणतो वदामी, म्हणणं, गृणामी आपण सगळे आहेत. आणि शिरसा नमामी, देह आहे तिथे. म्हणून काया वाचा मनोभावे श्री रामचंद्र शरणम प्रपद्ये. त्यांच्या चरणाला मी शरण गेलेलो आहे, हा तो भाव आहे. पहिल्यांदा आपण म्हणतो श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामी वचसा गृणामी. आपण आत्ता तुम्हाला काया वाचा मनोभावे हे पाहिजे. नाहीतर आपली बऱ्याच वेळेला काय असतं माहिती आहे ना, काया निराळी असते आणि मन निराळ असतं. आत्ता मी नमस्कार करतोय, पुढच्या इलेक्शनमध्ये तुला पाडतो की नाही ते बघ. म्हणजे मनात त्याचा पाय ओढायचे, नमस्कार नाही करायचा. बऱ्याच वेळेला हुतुतू घातल्यासारखे नमस्कार करतात, मागून नमस्कार करतात. अरे पाडाल मला. परवा गेलो होतो शाळेत, त्यावेळेला त्यांनी सांगितलं आहे सगळ्यांना नमस्कार करा त्यांना. आणि सगळी पोरं कोणी इकडून पाय ओढतो, तिकडून मी घट्ट उभा राहिलो. कारण पडलोच असतो. नाही तर याला काही नमस्कार म्हणतात का. नमस्काराचा एक आता पुढे सांगितलं आहे त्याने. मोठा समास आहे, वाचा तुम्ही सगळे समास वाचा. म्हणजे आज तर मी तुम्हाला सांगेन की घरी गेल्यानंतर हा दशक पूर्ण वाचा, तुम्हाला इतका चांगला अनुभव येईल. फार मोठा नाही आहे हो, आपण छोटे निवडलेत, 6 ओव्या निवडल्यात आणि तो 26 ओव्यांचाच आहे. जास्त मोठा समास नाही आहे. 1 तास लागतो. ज्यांचं तोंडाखाली आलेला आहे त्यांना पाऊण तास पडतो. 45 मिनिटात आमचा 4था दशक वाचून होतो, कारण तो पाठच आहे जवळजवळ. इथे लक्षात घ्या तुम्ही की ज्या वेळेला नमस्कार करायचा त्याची एक पद्धत आहे. आता तिकडच्या सुवासिनी कशा नमस्कार करतात, इकडच्या आणि तिकडच्या फरक नाही आहे. संस्कार ज्यांना येते, काकणं वाजवायची आणि मामनजी नमस्कार करते. हां कोण, मी सुलोचना.
सांगायला पाहिजे ना, मी नमस्कार करते हं सांगायचा असतो. शंख कशासाठी असतो? शंख वाजून दुर्योधना मी भीम तुला आवाहन करतोय, त्याला तो शंख आहे. मागून जाऊन लढायचं नाही आहे, कसा तुला पकडला असं नाही आहे. ते धर्मयुद्ध नाही आहे. धर्मयुद्धाचे नियम आहेत. एकाला एक तुम्ही जर ड्युएट आपण तो म्हणजे द्वंद्व युद्ध करायचं असेल त्याला आधी सावध करा, त्याला सावध करा. हे सावध करणं, हाक मारणं, मी आलोय तुझ्याकडे, तसं नमस्कार करताना पांडुरंगा आलो रे. ते काय वारकरी वगैरे काय छान म्हणतात हो, आलो रे पांडुरंगा, पोचले रे पांडुरंगा ते म्हणतात. हे महत्त्वाचं आहे. आणि मग मी तुला नमस्कार करते हे म्हणा किंवा निदान भाव पाहिजे. माझं डोकं तुझ्या पायावर टेकते. डोकं हे उत्तमांग आहे आणि पाय हे नीचांग नाही प्रथमांग आहे. पाय प्रथम आणि माझं मस्तक आहे शेवट. जे मी तुझ्या डोक्यावर टेकतो. मस्तक अर्पण करणं म्हणजे सगळं अर्पण करणं आणि त्याचं प्रतीक म्हणजे नारळ अर्पण करणं. एका हल्ली लिहितात तिथे नारळ फोडू नका, तसेच अर्पण करा. परत पाहिजे असेल तर आम्ही सगळा नारळ परत करतो, पण तुम्ही चिकचिक ना, पाणी गोड असतं ते म्हणजे चिकचिक होते, माशा येतात तिथे, आणि फोडलात तुम्ही तर अर्ध परत आणि अर्ध ठेवायचं हा नियम आहे. पण आता लिहितात फोडूच नका नारळ. तुम्हाला पूर्ण नारळ परत पाहिजे आम्ही देतो. पूर्ण नारळ अर्पण करायचं आहे तर 2 नारळ द्या. आपण ओटीत वगैरे सुद्धा 2 नारळ असे भरतो ना, एक ठेवा तुम्हाला, एक तुम्ही परत न्या प्रसाद म्हणून. नारळ हे प्रतीक आहे माझ्या मस्तकाचं. कारण नारळाला 2 डोळे आहेत, मध्ये एक नाक आहे आणि वरती शेंडी आहे. चांगल्या विद्वानाचं प्रतीक आहे नारळ. आणि ते फोडायचं म्हणजे मस्तक फोडलं. मस्तक फोडलं म्हणजे विचार अर्पण केले. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तकाच्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. हा नमस्कार आहे, हा मानस नमस्कार आहे. लक्षात ठेवा, प्रत्यक्ष नमस्कारापेक्षा मी जिथे मस्तक ठेवतो म्हणजे जे विचार माझ्या मनात येतात, ज्या भावना माझ्या मनात येतात, ज्या कल्पना माझ्या मनात येतात, लक्षात ठेवा त्याचा पाया तू असतो. तुझ्या पायाच्या कल्पना केली की तुझे पाय त्याच्या खाली आले, कल्पना केली की तुझे पाय, आणि हे करायला फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड पडतो. महाराज चला सुरू करा व्याख्यान. फक्त महाराज म्हणलं ना झालं वंदन. महाराज पुढचं करून घेतील, सगळ्या प्रकारांनी नमस्कार करून देतील. त्या एका महाराज शब्दामुळे हा भाव मात्र आला पाहिजे आणि मग सुरू करा. ज्यावेळेला विवेकानंदांना त्यांनी सांगितलं की लास्ट चान्स आहे, आता तुला बोलायला मिळणार नाही, त्यावेळेला गुरुदेव म्हणून त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि ते म्हणाले मी काय बोलत होतो मला माहीत नाही, रामकृष्णच बोलत होते. रामकृष्ण कसे बोलतील, त्यांना इंग्रजी कुठे येत होतं, त्यांना काय येत नव्हतं, त्यांना काय येत नव्हतं. माझ्या तोंडून ते इंग्रजी बोलत होते, दुसऱ्याच्या तोंडून तेच संस्कृत बोलत होते. सगळं ज्ञान त्यांच्यापासून सुरू होतं आणि सगळं ज्ञान त्यांच्यापाशी संपतं. हे लक्षात ठेवा. खरी गंगा प्रदक्षिणा गंगोत्रीपासून गंगासागरापर्यंत आणि गंगासागरापासून गंगोत्रीपर्यंत. तो जो हिलरी होता की जो हिमालयावर चढला, त्यांनी दुसरी एक एक्सपिडिशन केली गंगासागरापासून म्हणजे बे ऑफ बेंगॉल, जिथे मुख म्हणतात गंगेचं, तिथपासून तो गंगोत्रीपर्यंत उलटा. काय अवघड होतं ते. आणि साध्या ह्याच्यातून गेला तो, तराफा म्हणतात ना तसा, बोटीतून गेला. ती ह्याची होती, रबरी होती, उलटी झाली तरी परत करून. अत्यंत अवघड आहे ते गंगेकडे. आणि वरती तर कसं जाणं, तो सगळा हिमालयातलाच आहे, गंगोत्रीपर्यंत गेला तो माणूस. हे खरंच आहे. आणि एक फार सुंदर तुमचं ऑब्झर्वेशन आपण बघत नाही म्हणून, मासा कधीही प्रवाहाच्या दिशेनं पोहत नाही. प्रवाहाच्या दिशेनं जायला लागला ना की समजा ते मेलेले आहेत मासे. हालचाल जर काही नसेल तो नेहमी प्रवाहाच्या उलट दिशेनं फिरतो. आणि आपण प्रवाहाच्या उलट दिशेने जायला पाहिजे. सध्याचे दिवस आहेत, सांगायला पाहिजे का पुढे, अयोम्याचे सगळ्यांनी गाड्या थांबवल्यात, मी नाही थांबवणार, विरुद्ध गेलं पाहिजे. का मी मागे परवा त्याला सांगितलं बापरे माझ्या गाडीची अयोमी होईल. तो इतक्या वेगात येत होता, त्याला फक्त ती अयोमी दिसत होती, रिव्हर्स घेत होता, गाडी दुसऱ्याची मागे आहे. आणि वी आर नॉट इंटरेस्टेड इन आर्मी, हे विरुद्ध जाणं आहे. आणि तुम्ही यू आर नॉट इंटरेस्टेड इन आर्मी, खरंच आतून सांगा, पुढे 1-2च असतील तिथे आर्मी तुमची वाट बघत असेल. इथे 50 जण आर्मीसाठी आहे. पण मी नाही जाणार ना, सगळेजण जात आहेत. त्याप्रमाणे प्रवाह पतित, प्रवाहाच्या दिशेनं होऊ नका. हां, ह्या समासातून शिकायचं आहे काय, प्रवाहाच्या विरुद्ध जायला शिकूया. आणि म्हणून गीतेत सांगितलेलं आहे की ज्या वेळेला बाकीचे लोक झोपलेले असतात त्यावेळेला हे जागे असतात, आणि बाकीचे लोक जागे असतात त्यावेळेला हे झोपलेले असतात. त्यांना तस्मा संयमी म्हणलेलं आहे. ते खरे लोक आहेत. तुम्ही कुठलाही सायंटिस्ट बघा, आईन्स्टाईन काय रात्र प्रयोग करायचे आणि दिवसा झोपलेले असायचे.
कारण दिवसा आजूबाजूला सगळे नॉईज असतात, आजूबाजूला सगळी हालचाल असते, आजूबाजूला लोकांचे व्यवहार असतात. आता त्यांना त्रास देऊ नका, ते झोपलेले आहेत. रात्रभर ते जागे होते, तो सायंटिस्ट आहे. रात्रभर त्यांनी साधना केलेली आहे, तो साधक आहे. रात्रभर त्यांनी लेखन केलेलं आहे, तो लेखक आहे. रात्रभर त्यांनी नृत्याचा सराव केलेला आहे, नर्तक आहे. करावं लागतं. मला जर अभ्यास करायचा आहे, ज्यावेळेला बाकी शांत आहेत ती रात्र मला उपयोगी पडेल. ज्यावेळेला सगळे शांत आहेत ती पहाट. म्हणून रात्री 2 पासूनचा वेळ तुमच्या उपासनेचा वेळ आहे. 2 ते 6 4 तास हे आपल्याला जमत नाही, कारण आपण इतके प्रपंचात पडलेलो आहोत आणि इतक्या वर्षांच्या आपल्या सवयी आहेत, त्या कशा घालवायच्या? क्रमाक्रमानं घालवायच्या. एका ठिकाणी तुम्ही शाळेत दुसऱ्यांदा गेलात तर 2-3 मुलं म्हणतात, सर त्या दिवसापासून मी 15 मिनटं उठायला सुरुवात केली, आता मी 4 वाजता उठतो, 6ला झोपतो, 7ला उठतो, तयारी करून शाळेत जातो. ते 4 ते 6 माझा काय सुंदर अभ्यास होतो. आय कॅन ॲड 20% टू माय परफॉर्मन्स. हे मुलं सांगतात. पण 100तल्या 10 मुलांनी जरी असं केलं ना, आम्हाला आमचे श्रम चीज झालं असं वाटतं. सांगतात अत्यंत चांगलं सर, त्या दिवशी तुम्ही 15 मिनटं लवकर उठा. किती? 1 आठवडाभर तुम्हाला 6चे 5:45 कळणार नाही, 5:45चे 5:30 पुढचा आठवडा, 5:30चे 5:15 पुढचा आठवडा आणि 5:15चे 5 पुढचा आठवडा. एका महिन्यात तुम्ही 1 तास आधी उठायला लागता की नाही ते बघा. अजून 4 महिने उरलेले आहेत. मी 2 तासाची अपेक्षा करत नाही, पण 1 तास लवकर उठायला पाहिजे. आणि लवकर उठायला जमत नाही, महाराज म्हणतात पुढचा जन्म आहे की रे तुला, पुढच्या जन्मात बघूया, आत्ता समोरासमोर भेटच नको. लवकर उठायला जमत नाही तुला. ही पहिली परीक्षा आहे आध्यात्मिक उपासनेची, पहिली परीक्षा. अजूनही जर जमत नसेल तर समजा मी खूप कमी आहे ना, माझं नाम कमी होतं, मला ते जमत नाही, ही रडकथा पुढची आहे. अरे पहिलाच अंक तुम्हाला जमत नाही आहे तर पुढे तर शोकांतिका आहे काय सांगायला पाहिजे काय? पहिला अंक पहाटे सुरू होतो, तुम्ही करा मुद्दाम म्हणून, नंतर झोपा ना तुम्ही. अगदी तो तर शाळेत जाणारा मुलगा आहे. 4 ते 6 अभ्यास, 6 ते 7 झोप आणि 7ला उठून तयारी करून शाळेत. हे जमतं ना? 15 मिनटं लवकर उठा. तो प्रयोग करायला शनैही सांगितलेला आहे. उपरमे, जिथे तुम्ही रमता तिथून उपरम म्हणजे उलटं यायचं असेल, विड्रॉ करायचं असेल तर एकदम नाही. जो 20 सिगरेट ओढतो त्याला एकदम सिगरेट बंद करा, वेडा होईल तो, तुम्हाला मारेल, समोरची वस्तू फेकून देईल. त्याला 20 ओढतोस ना बाबा, उद्या 19 ओढ. हां 19 म्हणजे काय नाही, परवा 18 ओढ. एक 20 दिवसात तो सुटतो ना त्यातून. रोज एकच सिगरेट त्याची कमी करायला सांगा त्याला, आणि तो आपणहून करेल. आणि तो म्हणतो मला काही त्रास होत नाही. आणि ज्या वेळेला 20व्या ते 21व्या दिवशी अरे काय रे सिगरेट नाही, मला गरजच वाटत नाही, आय डू नॉट नीड दॅट नशा, ती तल्लफ मला नको आहे. क्रमाक्रमाने विड्रॉल आहे ना इज व्हेरी इम्पॉर्टंट. रिहॅबिलिटेशन कम्स आफ्टरवर्ड्स. म्हणून तुम्ही जर गेलात ना कुठल्याही रिहॅबिलिटेशन सेंटरला, गोव्यात त्यांची फार घाणेरडी सर्व्हिस आहे. त्यातले त्यात ख्रिश्चनांचे काही इन्स्टिट्यूट्स आहेत की रिहॅबिलिटेशन म्हणतात, आशा वगैरे नाव देतात की दारू, तंबाखू, ड्रग्स यातून काढायला त्या लोकांना बाहेर. पण पुण्याला एक मुक्तांगण वगैरे सारखी संस्था आहे, मुद्दामून बघा. ते म्हणतात सगळ्यात अवघड आहे ते विड्रॉल. कधीकधी ड्रगवाल्याला बांधून घालावं लागतं, कारण ड्रगला पैसे देत नाहीत म्हणून तो आईला सुद्धा मारलेला आहे, उदाहरण. आजीचा खून केलेला आहे, उदाहरण आहे. आत्महत्या केलेली आहे, उदाहरण आहे. कारण ते ॲडिक्शनच म्हणतात, ते रक्तात गेलेलं आहे आणि रक्त उसळून वर येतं, व्हायलंट बनतो तो, व्हायलंट. अशा वेळेला काय करायचं? क्रमाक्रमाने. आणि म्हणून आपल्याला ती गोष्ट माहीत आहे ना, त्याचं अफूचं व्यसन कसं. खडू त्याला दिला आणि तो भिंतीवर श्रीराम जयराम जय जयराम लिहि. खडू इतके अफू तुला देतो, खडू कमी होत गेला, अफूची गरज कमी होत गेली. आणि एका दिवशी दुसऱ्या दिवशी विचारतो, अरे आज अफू नाही का, खडू कुठे? तू विचारतो खडू कुठे, खडू नाही म्हणजे अफू नाही. त्याचं तोच सांगतो, शनैही उपरमे. फार सुंदर तत्व आहे गीतेतलं. शनैही अत्यंत स्लोली बट स्टेडीली, स्लोली अँड स्टेडीली, दिस इज द प्रिन्सिपल. हे लक्षात ठेवूया आपण. म्हणून जे अभ्यासिता न ये, अभ्यासाने कळत नाही तुम्हाला, जे साधने असाध्य होय, साधना करून सुद्धा साध्य होत नाही, लक्षात ठेवा. ते हे सद्गुरू विण काय उमजो जाणे. सद्गुरूकडे गेलात तर तुम्हाला समजू शकता. ओ किती साधे साधे वारकरी असतात हो, त्यांना अध्यात्मातले किती सिद्धांत कळलेले असतात. ते तुमच्याशी वाद नाही घालू शकणार, पण ते म्हणतात हे बा आम्हाला कळलेलं आहे. मागे एक उदाहरण सांगितलं होतं की एक आपले राज्यपाल
पंजाबात एका ठिकाणी भेटायला गेले, त्या कुटुंबातली 3 मुलं त्या युद्धात मेलेली होती, बांगलादेशच्या असतील किंवा कुठल्या, 3ही मुलं मेलेली होती. आता तिथे सांत्वन करायला जाताना ते सांगतात मी माझ्या मनाची तयारी केली, काय बोलणार आहे मी त्याला. त्यावेळेला तुम्ही कोण, गव्हर्नर, अरे या या या, इतक्या आनंदात माझं स्वागत केलं. मला वाटलं मातम म्हणजे शोक असेल, मोर्निंग वातावरण असेल, मोर्निंग, शोक, दुखवटा असं वातावरण असेल. ते म्हणाले तुमची 3 मुलं कुठे, तो रांगत नाही का म्हणाले, तो रांगत नाही का, तो माझा नातू आहे, तोही सैन्यात जाणार आहे. मी सैन्यात गेलो, मेलो नाही, रिटायर झालो, माझे आजोबाही गेले होते म्हणून त्यांनी मला सैन्यात टाकलं, आजोबांचंच नाव मला दिलं, माझं नाव त्या नातवाला दिलेलं आहे. माझी 3 मुलं मेलीत वगैरे काही नाही, देशाची सेवा शहीद झाली, अमर झाले, पण मूल तो नातू आहे ना, त्याच्यात मी माझा मुलगा पाहतो, त्याच्यात मी माझे आजोबासुद्धा पाहतो. कल्पना करा. ते म्हणाले मी अवाक झालो. गीता सांगून मला जे जमलं नाही, ते फार विद्वान होते राज्यपाल, ते मी त्या वारकऱ्याकडून शिकलो. मला हे तुम्हाला कोणी शिकवलं, तुकोबांनी नाही का शिकवलं, यांनी नाही का, पांडुरंगांनी नाही का शिकवलं, हे कसं शिकवलं, मी शिकलो. मी कसा शिकलो, इतरांच्या अनुभवातून. आपण ते शिकूया म्हणून सांगितले, जे अभ्यासे अभ्यासिता नये, जे साधने असाध्य होय, ते हे सद्गुरुविण काय उमजो जाणे. सद्गुरूशिवाय काय समजणार आहे का, पण सद्गुरूकडे गेल्यानंतर सगळं समजणार आहे. महाराजांचं वाक्य आहे, तुम्ही कुठल्याही सद्गुरूंच्याकडे जा, कुठल्याही आश्रमात जा, नुसते पडून राहा, हे शब्द आहे. आम्ही आनंदाश्रमात ज्या वेळेला गेलो होतो, त्यावेळेला पहिल्यांदा आम्ही मेंगलोरला गेलो, त्यांनी ते मेंगलोरचं सगळं दाखवलं. आम्हाला आनंदाश्रमात जायची घाई होती, पण त्याची तिथे ओळख होती, ते पै नावाचे होते त्यांनी. आणि नंतर आम्ही ठरवलं होतं 4 दिवस राहणार आहोत, पहिला दिवस फक्त पडून राहणार आहोत. तिथे अपेक्षा नाही तुमची, कोणी येऊन विचारत नाही, अरे तुम्ही आलायत गोव्यामधून, तुम्ही आरतीला नाही आलात, तुम्ही काकड आरतीला नाही आलात सकाळी, कोणी विचारत नाही. तुम्ही त्या नामस्मरणाला आला नाही, विचारत नाही. पडून राहा, दार उघडं ठेवा, निदान खोलीचं, खिडक्या उघड्या ठेवा खोलीच्या, मन उघडं ठेवा. नुसतं तिथे पडल्यानंतर जे तिथे वातावरण आहे, ओम श्रीराम जयराम जय जयरामचा जप चालू असतो. आम्ही ज्या वेळेला गेलो त्यावेळेला सच्चिदानंद जिवंत होते, कृष्णा माता गेल्या होत्या आणि आपले पप्पा रामदास गेलेले होते. त्यांच्या 2 समाधी आणि त्यांच्यासमोर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अखंड ओम, आणि ते कोणाला सांगावंच लागत नाही. दोघं जण आहेत, अरे बऱ्याच वेळ तुम्ही करताय, तुम्ही जेवायला जा, आम्ही म्हणतो प्रत्येकजण, कोण डफ वाजवत आहे, कोण टाळ वाजवत आहे, कोण टाळ्या वाजवत आहे, कोणी शांतपणे म्हणत आहे, पण ओम श्रीराम जयराम जय जयराम चालू आहे. आता ते सच्चिदानंदांचे सुद्धा आलेले आहे. आता 3 समाधीसमोर हे सगळं चालू असतं. त्याच्या शेजारी ज्याची खोली आहे, तो पडून जरी राहिला तरी त्याला ते ऐकू येतं, त्याला त्याचा अर्थ कळतो. अरे हे निराळ आहे, हे निराळ आहे, हे निराळ आहे. हे कुठले, हे कानडी वाटतात, हे कुठेतरी उत्तर भारतातले वाटतात, हे कुठेतरी मध्य भारतातले वाटतात. आपल्याला कळतं, ज्यावरून ते श्रीराम जयराम जय जयराम गटाने येतात, 3-4 म्हणत असतात, आपल्याला कळतं. आणि ते मला जास्त शिकवतं. प्रत्यक्षात मी कितीही नाचलो, कितीही फिरलो, तरीसुद्धा ते ऐकणं जे आहे ना, ते श्रवण जे आहे, त्याच्यावर जे चिंतन आहे ना, ते मला जास्त कळतं. ते सांगितलेलं आहे. तिथे पडून राहा फक्त. आणि फार एक सुंदर ओळ आहे करुणाष्टकातली, तया सर्वही चांचल्य. तो राम आहे ना, त्याला तुमच्या मनातली सगळी चंचलता देऊन टाका, तुमच्या निर्णयातली सगळी चंचलता देऊन टाका, तुमच्या संकल्पातली सगळी चंचलता देऊन टाका. आता सर कुठेही जायचं नाही. तेव्हा मुलगा म्हणतो, आई आपल्याला जायचं आहे ना गं अजून, आपण बद्रीनाथ कुठे, हो बद्रीनाथ मात्र राहिलं आहे, हे लक्षात ठेवा. कुठेही जायचं नाही आहे मला, केवढी चंचलता आहे माझी, ही त्याला देऊन टाका, रामाला देऊन टाका. रामा, माझी विचारातली चंचलता तुला दिली, माझी निर्णयातली चंचलता तुला दिली, माझ्या कृतीतली चंचलता तुला दिली, माझ्या हालचालीतली चंचलता तुला दिली, द्या ना. तया लागी हे सर्व चांचल्य दिजे. चांचल्य म्हणजे चंचलता. हे तुम्हाला त्या आश्रमात गेल्यानंतर कळतं. जिथे सत्संग चालू आहे तिथे कळतं. तुम्ही सत्संगात प्रत्यक्ष भाग घेतलात तर चांगलंच आहे. आम्ही आता श्री ओम नमः शिवाय म्हणत होतो, 150 जण होतो आणि शिवरात्र होते. रात्री 12 वाजेपर्यंत म्हणायचं होतं. सुरुवातीला प्रवचन होतं, त्या प्रवचनात मी सांगितलं की कसं ओम नमः शिवाय चालू आहे, त्याचा इम्पॅक्ट काय आहे, त्याचे व्हायब्रेशन्स काय, ते कळण्यासाठी तुम्ही थांबा ना काही वेळ. बाकीच्यांना म्हणत राहा. मी म्हणत असताना ओम नमः शिवाय सगळे कसे म्हणतात ते मला ऐकू येत नाही, मला माझंच ऐकू येतं.
कारण मी जवळून म्हणलेलं असतं. मी नुसता थांबलो, काय छान वाटतं नाही, ओम चांगलं वाटतंय, नमः शिवाय. रविशंकरांची एक कॅसेट आहे ओम नमः शिवायचे, ऐका, एकही शब्द कळत नाही, पण काय सुंदर कॅसेट आहे. पुढच्या वेळेला वाटल्यास आपण प्रयोग करू. आता ते CD कुठे लावायची मला माहीत नाही, इतके प्रकार झालेला आहे. आणि आता प्रॉब्लेमच आहे तो, फक्त तुम्ही पेन ड्राईव्ह देऊ शकता, आणि पेन ड्राईव्ह म्हणजे त्याची किंमत आहे त्याला, ते कोण घेणार आहे. अशी पडून आहेत लोकांच्या CD कोण वापरते. आता गाडीतही ती स्लीट नसते आणि लॅपटॉपलाही ती स्लीट नसते जिथे तुम्ही ते डिस्क घालाल तिथे. पण तरीसुद्धा हल्ली सगळं रविशंकरची साईटच आहे की त्याच्यावर मुद्दाम आहे का, म्हणजे मला इतकं आवडत आहे. तुम्हाला वाटतं म्हणणार आहेत, नाही म्हणणार ना. ओम नमः शिवाय शब्द नाही आहे, तो तुम्ही ॲड करायचा आहे. काय अनुभव आहे तो. ते कॅथलिक्स असू देत, मुस्लिम्स असू देत, अरे हा स्वर आहे, हा एका अर्थाने सूर आहे, ही धून आहे, श्रीराम नाही आहे. तशी पद्मा तळवलकर त्यांनी गोंदवल्याला गायलेला यमन रागातला तुम्ही ऐका, ओम नमः शिवाय ऐकू येणार नाही. प्रतिमा सगळ्या जणांच्या डोळ्यातून पाणी येतं. किती आर्तपणे त्या म्हणतात. हे सुद्धा आपल्याकडे आताच आपल्याला ती इंटरनेटवर मिळू शकते. इथे आपल्याला तो प्रयोग करता येईल. सकाळी जर उपासना करायची असेल तर डोळे मिटून आपण 3 मिनटं ऐकूया, थोडंसं ध्यान करूया आणि नंतर ह्याच्यावर चिंतन करूया. ही उपासना चांगली आहे. माझ्या मना लागो छंद, इयत्ता 7वी ते 10वी मुलं आहेत समोर, त्यांना सांगायचं की छंद शब्द कितीदा आलेला आहे मोजा, अर्थाकडे लक्ष देऊ नका. माझ्या मना लागो छंद, नंतर दुसऱ्यांदा लागो छंद कडव, हा इतक्या वेळेला आलेला आहे. बरं, द किती वेळा आलेला आहे, द. मग त्याच्यात नाद आहे, मिलिंद आहे, गोविंद आहे, छंद आहे, किती द आहेत. मोजा, फक्त द मोजा तुम्ही. अवघे सुंदर कॉन्सन्ट्रेशनचा अभ्यास आहे हो. कॉन्सन्ट्रेशनचा सुंदर अभ्यास आहे. आणि जर ग्रुपमध्ये असाल आणि मुलं असतील ना तर काय सुंदर ते ऐकतात. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन काही हलत नाही त्यांचं. हे विषय करा, मान हलत नाही, पाठ हलत नाही, काही नाही, डोळे बंद आणि कान फक्त त्या दकडे किंवा छंद शब्दाकडे. मिलिंद, गोविंद शब्द कितीदा आलेले आहेत ह्याच्या. गंमत बघा तुम्ही. हे प्रयोग मी माझ्यावर करू शकतो म्हणून सांगितलेलं आहे. या कारणे ज्ञानमार्ग करावा सत्संग. ज्ञानमार्ग सगळ्यात अवघड आहे, पण सत्संगातून तो कळतो. आता आपण हा सगळा ज्ञानाचाच विषय चालला आहे की, आणि आपण प्रत्येक विषय ज्ञान, कर्म आणि भक्ती मुख्य असते. आपल्या प्रत्येक प्रवचनात महाराजांच्या पायाशी बसून मी सांगतो 60% भक्ती असते, 30% कर्म असतं, 10% ज्ञान असतं. पण भक्तीत कर्मही येऊन जातं आणि ज्ञानही येऊन जातं. भक्तीच महत्त्वाची. पण नुसतं ज्ञान 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 केलंत ना कंटाळा येतो लोकांना, आणि सांगितलेल्याला कळलेलं नसतं. तो रिपोर्ट करत असतो, तो आत्मा परमात्मा, आत्मा परमात्म्याला म्हणतो. काय संवाद आहे का तो. शिवाजी तानाजीला म्हणतो तसं आत्मा परमात्म्याला म्हणतो नाही आहे. ज्ञान हे रिअलाईज करायचं आहे, ज्ञान अनुभव घ्यायचा आहे. ज्ञान शब्दातून नाही सांगायचं, भक्ती कृतीतून करायचे. कर्म तर प्रत्यक्ष कृती आहे. म्हणजे सगळं अध्यात्म हे कृतीप्रधान आहे, उक्तीप्रधान नाही. उक्ती म्हणजे बोलणं, कृती म्हणजे करणं. हे आपण करतच नाही, ऐकतो, आपण करतच नाही, सांगतो. इथे कुठेतरी चुकतं ना. अरे न सांगता कर, न ऐकता कर. बस, खूप ऐकलंय आपण, खूप वाचलंय आपण, आता करूया. हे मात्र पुढे आहे. म्हणून कळा जरा सत्संग. सत्संगे विण प्रसंग बोलोची नाही. हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं. सत्संगे विण प्रसंग बोलोची नाही. आता प्रसंग म्हणल्यानंतर आपले निरनिराळे शब्द येतात. संग म्हणजे जोडणे, अटॅच होणे. प्रसंग म्हणजे प्रकर्षाने अटॅच होणे. आणि अतिप्रसंग म्हणजे तुम्हाला माहीत असेल मनाविरुद्ध तो घडणे, तो अतिप्रसंग झाला. संगच आहे ना त्याच्यात. रामकृष्णांचं चरित्र आहे, त्यांचं नाव आहे रामकृष्ण लीला प्रसंग. प्रसंग आहे, सत्संग आहे. सत्संग केव्हा होतो, त्याला जर आध्यात्मिक अशी वलय आलं तर तो हा सत्संग होणार आहे, नाहीतर हा फक्त प्रसंग आहे, इन्सिडेंट आहे. त्याच्यापेक्षा घाणेरडा शब्द हल्लीचा इव्हेंट.
इव्हेंट म्हणजे सगळा बाजारच झाला हो, सगळं मार्केटच झालं. इव्हेंट, त्याच्यानंतर इन्सिडंट, त्याच्यानंतर आपण म्हणूया प्रोग्राम, फंक्शन, काहीतरी शब्द. हे आहे काय सत्संग? सत्संगाला शब्द नाही इंग्लिशमध्ये. सत्संगाला काय म्हणणार? कॉंग्रिगेशन, कमिंग टुगेदर नाही आहे. सत्संगात सत म्हणजे विचार आहे, आणि विचाराला नाही, सत्सला शब्द नाही. सच्चिदानंद म्हणजे सच्चिदानंदच सगळ्या भाषेत. आम्ही ज्यावेळेला इंग्लिश शिकायला लागलो आणि पहिले काही शब्द शिकले, त्यावेळेला तुम्हीही हे केलं असेल, राममून पांडू कलर डू डाय डू म्हणजे काय? राममून रामचंद्र, पांडू कलर म्हणजे पांडुरंग, डू डाय डू म्हणजे कर मर कर. म्हणजे माझं नाव काय? रामचंद्र पांडुरंग करमरकर. अशी भाषांतर करणार आहोत का आपण? हुज फादर्स व्हॉट गोज, कोणाच्या बापाचं काय जातं, हे निराळ आहे. हे इंग्रजी नाही आहे आणि मराठीही नाही आहे. भाव कळला ना तुम्हाला? काय खा रे, कोणाच्या बापाचं काय जातं, थ्र इथे टाकून दे रे, कोणाच्या बापाचं काय जातं. हे आपलं फार आहे. मला काय त्याचे हे विचार करा तुम्ही. पुढे शेवटी सांगतात या समासात की पादसेवन चौथी भक्ती, पावन करीत असे त्रिजगती, जय करता सायोज्य मुक्ती. हे आपण शेवटी बघणार होता संध्याकाळी, त्यावेळेला सांगितलं सायोज्य मुक्ती म्हणजे अंतिम मुक्ती, पुन्हा जन्म नाही. बाकीच्या मुक्ती आहेत त्याने जन्म आहे. सगळं वर्णन केलेलं आहे. तुम्ही मुद्दामून ऐका व्यंकटेश स्तोत्र. मी ऐका का म्हणतोय? तो एक अनुभव आहे. अंधार करा व्यंकटेश स्तोत्र ऐका, अंधार करा विष्णू सहस्रनाम ऐका. उरलेल्या दिवसात रोज ही 2 स्तोत्र ऐकाच. आणि अत्यंत प्रथमेश लघाटे आहे, त्याचं सुंदर आपल्याला आवडतं अशाचं स्तोत्रच म्हणलेलं आहे. लवकर संपतं 10 मिनिटात. एका बाईने म्हणलेलं आहे विष्णू सहस्रनाम आणि एका पुरुषांनी म्हणलेलं आहे. दोन्ही फार चांगली नाहीत, पण बाईचा जरा आवाज बरा वाटतो आपल्याला, जरा संगीत आहे. तुम्ही ऐका व्यंकटेश स्तोत्र, त्याच्यात वर्णन आहे, त्याच्यात एक बारकाव आहे. तुम्ही विष्णूच्या पायाला शरण जा, विष्णूचे पाय तुमचे. तुम्ही विष्णूच्या ह्याला घट्ट धरा, ते तुमचं. तुम्ही विष्णूच्या डोळ्याकडे बघा, विष्णूचे डोळे तुमचे. तुम्ही विष्णूला शरण जा रे, विष्णूचे विचार तुमचे. म्हणजे तुमचे विचार विष्णूचे ना, असा अर्थ आहे. त्याच्यात एक बारकाव आहे, तुम्ही विष्णूच्या ओठांना शरण जा, ओठ मात्र लक्ष्मीचे, ओठ तुमचे नाही, हे सांगितलेलं आहे. ते ओठाचं जे अधरामृत आहे ते फक्त लक्ष्मीला प्राप्त होतं, बाकी तुम्हाला सगळ्यांना सगळं मिळेल विष्णूचं. हा तो देवीदास म्हणून जे आहे फार सुंदर स्तोत्र आहे. त्याच्यावर बोलायचं एकदा आपण नाही, पण त्याच्यावर 4-5 दिवस बोलावं लागेल. इतके आस्पेक्ट्स आहेत त्या स्तोत्राचे, सुंदर आहे. आणि शेवटी हृदयात त्यांनी मानसपूजा केलेली आहे आणि षोडशोपचारांची मानसपूजा आहे. काय अप्रतिम स्तोत्र आहे ते. ऐका ना रे, तुम्ही मोबाईलवर आहे, तुमच्या खिशात आहे स्तोत्र. आपण पूर्वी मराठीत म्हणायचं त्याला मी खिशात घातलं आहे, बरोबर आहे. खिशात घातलं म्हणजे काय करणार आहे? लहान मुलं म्हणायचे, शेवट नंबर 2चं पोरगं म्हणतं बाबांना मी खिशात घातलं. मी काही सांगितलं तरी बाबा हो म्हणतात. खाजेई वगैरे आपण शब्द वापरतो ना, खिशात घातले. अरे माझ्या खिशात मोबाईल आहे, पण मोबाईलने मला खिशात घातलंय, हे दुर्दैवी आहे. मी वाटेल तो आहार करतो. अरे आहाराचा मी आहार बनलोय, हे वाईट आहे. मी पैसा इतका मिळतो, अरे पैसा तुझा दास नाही, पैसा स्वामी झालेला आहे, तू पैशाचा दास झालेला आहे. हे किती विचित्र आहे हो. हे बदलण्यासाठी हे सत्संग आहे. दिशा बदलायची, फक्त दिशा बदलायची. बघा इथे पुढे, म्हणून पादसेवन चौथी भक्ती, पावन करीत असे त्रिजगती, जय करता सायोज्य मुक्ती म्हणजे अंतिम मुक्ती, पुन्हा जन्म नाही. साधक असोय सद्गुरु कृपेविण काही, भव तरणो पायतो नाही, या कारणे लवलाही म्हणजे इमिजिएटली. आता कोणासाठी थांबलाय तुम्ही? लगेच सद्गुरु पाय सेवावे, हे पादसेवन आहे. शेवटी काय सांगतो? या नाव पादसेवन सद्गुरुपदी अनन्यपण, निरसावया जन्म मरण याता याती. हे जन्ममृत्यूची जी येरझार चालू आहे ती जर थांबवायची असेल तर शरण जा, त्यालाच पादसेवन म्हणलेलं आहे. पादसेवन म्हणजे नुसते गुरुचे पाय पुसू नका, नुसते पाय स्वच्छ करू नका, पाय नुसते चेपू नका, ते पादसेवन नाही. मूर्ती असेल तर तुम्ही काय मूर्तीचे पाय चेपणार आहात का? तर नाही आहे. तो समास वाचा, त्याच्यात आणखीनही काही चांगल्या कल्पना आहेत. अर्चन भक्ती, पूजा. 5वी भक्ती ते अर्चन. अर्चन म्हणजे देवता अर्चन. शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे, हे पहिल्यांदा सांगितले. पुढे हळूहळू मानसपूजेत येतात. यात मानसपूजा कितीदा शब्द येतो संपूर्ण समासाऱ्या तुम्ही मोजा. पण इथे आता आपण फक्त निवडल्यात किती ओव्या? 7 ओव्या निवडल्यात. या 7 ओव्यात मानसपूजा शब्द कितीदा येतो ते सांगा. 5वी भक्ती ते अर्चन. अर्चन म्हणजे देवतार्चन. शास्त्रोक्त पूजा विधान, षोडशोपचार पूजा केले पाहिजे. नाना आसने,
उपकरणे, वस्त्रे, अलंकार, भूषणे, मानसपूजा मूर्ती ध्याने. हे मूर्तीला तुम्ही अलंकार घाला, मूर्तीला फुलं व्हा, मूर्तीसमोर रांगोळी काढा, मूर्तीची आरती करा, पण मानसपूजा मूर्ती ध्याने. मूर्तीचं ध्यान करा, हीच मानसपूजा आहे. मानसपूजेत मूर्ती आली पाहिजे, की मूर्तीचं ध्यान आहे. मग मूर्तीला तुम्ही मानसपूजेत फुलं व्हा, हरकत नाही, की मनातली फुलं आहेत, मनानं मनातल्या मूर्तीला वाहिलेली आहेत. सगळं मनच आहे ते. बघा पुढे मानसपूजा. पुढे नाना आसने, मानसपूजना मूर्ती ध्याने या नावं अर्चना भक्ती. मानसपूजा अर्चना भक्ती. मानसपूजा अर्चना म्हणजे पूजा, पूजा अर्चना, पूजा अर्चा आपण शब्द वापरतो. पुढे बघा काया वाचा आणि मन आहे. प्रत्येक ठिकाणी नुसती कायेने आपण उपासना करतो. आता सध्या गंगेची आरती वगैरे होते, ऋषिकेशला होते, हरिद्वारला होते, प्रयागला होते, आणि काय ते करतात, सगळे उभे असतात, सुंदर काय हा 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 सुंदर बघायला हजारो लोक जातात. जा तुम्ही जा, वाघा बॉर्डर सगळे धावले, इकडे 1000 लोक, तिकडे 1000 लोक, आणि ते पाणकन ठँकन. हिंदू म्हणजे आपण म्हणतो मुसलमानाला चेचला, ते म्हणतात भारतीयाला चेचला. आपण काय गाणी म्हणतो, हे करतो, देशभक्तीचा एवढा तरी थेंब घेऊन येतो का परत? नाही, फक्त गाणी, फक्त इव्हेंट. हा हा बघ त्यांनी उचललाय ना, तिथे माझी बरोबर गाल आलेली आहे, तो वाढीत मारतोय माझ्या. काय हो, त्याला वाघा बॉर्डर कळलीच नाही आपल्याला, वाघा बॉर्डर कळलीच नाही. आपण गेलेलो आहे तिकडे, आपल्याला हरिद्वारच कळलेलं नाही आहे. ते आरती वगैरे बघा, सध्या त्यांनी तो परफॉर्मन्स बनवला आहे. आरती करायला कुठला तरी कोरिओग्राफर नेमला आहे त्यांनी, आणि ती आरती झालेली आहे. अरे परफॉर्मन्स इज नॉट वर्शिप. वर्शिप हा परफॉर्मन्स नाही आहे. कीर्तन परफॉर्मन्स आहे, प्रवचन परफॉर्मन्स नाही आहे. फरक लक्षात घ्या, संध्याकाळी आपण बघूया. प्रवचन परफॉर्मन्स नाही आहे, देन व्हॉट डू यू डू? काही करतो पण परफॉर्म करत नाही. हे नाटक असतं ना, तो परफॉर्मन्स आहे. डान्स हा परफॉर्मन्स आहे. ॲक्टिंग हा परफॉर्मन्स आहे. रेसिटेशन परफॉर्मन्स आहे. वक्तृत्व परफॉर्मन्स आहे. हे सगळं असूनही प्रवचन हा परफॉर्मन्स नाही, आणि कीर्तन हा परफॉर्मन्सच आहे. परफॉर्मिंग आर्ट आहे. प्रवचन इज नॉट अ परफॉर्मिंग आर्ट, इट इज रिफॉर्मिंग आर्ट. परफॉर्मन्स नाही, रिफॉर्मेशन. इट इज रिफॉर्मेटिव्ह. इट इज नॉट ओनली इन्फॉर्मेटिव्ह. इन्फॉर्मेशन दिलेलं आहे कशासाठी? रिफॉर्मेशन करण्यासाठी. रिफॉर्मेशन म्हणजे रिकरेक्शन. मला मी स्वतःला सुधारणार आहे. हे जर झालं नाही ना, तर कुठेतरी प्रवचनाचा तो पराभव आहे. काया वाचा आणि मने, चित्ते वित्ते जीवे प्राणे. प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. चित्त द्या पूजा करताना, वित्त द्या. आपण वित्त द्यायला तयार आहोत, आणि ते जर ट्रान्सफर करायचे असेल तर काही कळत नाही. अरे चेकवर सही करायची असेल, आपल्याला करतो, इझिली देतो. प्रत्यक्ष जाऊन देणं, प्रत्यक्ष जाऊन तिथे सेवा करून देणं, हे जास्त महत्त्वाचं आहे. पण इथे बघा ना, चित्ते वित्ते जीवे प्राणे. जीव म्हणजे ब्रीदिंग, आणि प्राण त्यातून निर्माण होणारी शक्ती, हे सगळं तुम्ही द्या तर ती पूजा आहे. आपण पूजा जी शरीराने करतो ना, तिथे सगळीकडे आपलं लक्ष असतं, सगळीकडे अगदी छानपैकी. अरे म्हणलं तू इतकी सुंदर आरती थांबलाच का रे, वरती जळमट दिसलं, देवघरात जळ, हे मनातलं जळमट आहे. ते लक्षात नाही ना, विसरतो मी पुढच्या याला. म्हणलं मग काय केलं? नाही म्हणलं एक बोट हे केलं, म्हणजे माझ्या 5 बोटं, म्हणजे निरनिळ्या गोष्टी दिसणार आहेत. आरती सुंदर चालू आहे, त्याला तिथे जळमट दिसतं, तिथे ते फाटलेलं दिसतं, तिथे ते धुतलेलं नाही, किती चुरगळलेलं आहे ते वस्त्र, हेच दिसतं ना आरती करतो मी. म्हणून डोळे बंद करून आरती करा, काही हरकत नाही. मग मलाच दिसणार नाही आरती, चालेल. मानस आरती करा, हे शेवटी सांगितलेलं आहे. मानस महत्त्वाचं आहे. काया वाचा आणि मने, चित्ते वित्ते जीवे प्राणे, सद्भावे भगवंत अर्चने. भगवंताची या नावं अर्चन भक्ती. पुढे ऐसेची सद्गुरूचे भजन, करुणी असावे अनन्य. या नावं भगवत भजन, 5वी भक्ती. भगवंताची भक्ती करायची ना, अर्चना ना, ती 5वी होते. ऐसी पूजा न घडे भरवी. प्रवासात होत नाही, सोयर सुतक होत नाही, आजारी पडलात हॉस्पिटल होत नाही, तर काय करावं? ऐसी पूजा न घडे भरवी, तरी मानसपूजा करावी. मानसपूजा अगत्य व्हावी परमेश्वराचे, मने भगवंताचे पूजावे. कल्पून सर्वही समर्पावे, मानसपूजेचे जाणावे लक्षण ऐसे. जे जे आपणास पाहिजे ते ते कल्पून पाहिजे, येणे प्रकारे कीजे मानसपूजा. त्या प्रत्येकाच्यात मानसपूजा, 6 वेळा मानसपूजा शब्द आलेला इथे. आणि मने कल्पून म्हणजे मानसपूजाच आहे.
कल्पून म्हणजे मानसपूजाच आहे. ही मानसपूजा महत्त्वाची आहे आणि ती करत नाही आपण. ती कुठेही बसमधून जाताना करता येते. फक्त तुम्ही गाडी ड्राईव्ह करत असाल तर डोळे मिटून करू नका एवढंच. म्हणून मनात तुम्ही करू शकता. सुंदर बोलतो ना आपण, नाही ऐका तुम्ही मानसपूजा, किती सुंदर सुंदर मानसपूजा आहेत, ऐका तुम्ही. म्हणून त्यानंतर वंदन भक्ती, 6वी भक्ती ते वंदन. तिथे एक वाक्य आहे, ओवी, ती बहुतेक इथे घेतलेली नाही आहे, पण एक लक्षात ठेवा, कोणताही अपराध करून आला आणि त्यांनी तुम्हाला नमस्कार केला तर अपराध क्षमा पाहिजे केला. तुमच्या आईला मारलेलं आहे, तुमच्या मातृभूमीशी द्रोह केलेला आहे आणि नमस्कार केला, त्याला सोडून द्यायचं. हे कसं असतं मुलाने, सर सॉरी, पाय लावायचा, सर सॉरी, मुलाला चिमटा, ए सॉरी, हे सॉरी, दे से सॉरी, दे डोंट फील सॉरी. नमस्कार करायचं शरीराने करतात, मनाने करतात का? समर्थांनी नमस्कार कसा करायचा ते सांगितलं आहे. असा नमस्कार केला, न मन झालं, मन ते उरलंच नाही ज्याने तो अपराध केलेला आहे. मन वरच्या पातळीवर गेलं तर क्षमा करा, क्षमा करा त्याला. पुढे काय गमा, 6वी भक्ती ते वंदन, करावे देवासी नमन, न मन संत साधू आणि सज्जन नमस्कारित. देवाला म्हणजे काय, मूर्तीला नाही, संत साधू, आपल्यापेक्षा अनुभवी महानुभाव म्हणलेलं आहे. पुढे पशुपती, श्रीपती, गभस्ती यांच्या दर्शने दोष जाती, तैसाची नमावा मारुती, नित्यनेमे विशेष. हे आपण नेहमी म्हणतो. 3 शेवट होणारे देव. पहिला आपण तिथे तरी गणपती नाही आहे, गणपती, नंतर त्याचे पिताश्री पशुपती, नंतर श्रीपती म्हणजे विष्णू, नंतर गभस्ती म्हणजे सूर्य, नंतर मारुती आणि शक्ती. किती 3 संपणारे आहेत. आणि ह्यांना फक्त 1 मिनिटात 6 जणांचं होतं. आम्ही करून सांगतोय तुम्हाला. गणेशा नमस्कार, त्याच्यानंतर शंकरा नमस्कार, विष्णू नमस्कार, हे पशुपती शब्द वापरले असे नाही, सूर्या नमस्कार, हनुमंता नमस्कार, हे देवी शक्ती नमस्कार. हे जर तुम्ही 2 महिने किंवा उरलेले दिवस केलं ना तर तुमची जीवन ज्योती जले, नाही तर जीवन माती बने. तेही तिकारांचे शब्द आहेत ना. ज्योतीही तीच आहे आणि मातीही तीच आहे. जीवनाची ज्योती प्रज्वलित करायची का जीवनाची माती बनवायची तुमच्या हातात आहे. सकाळी उठल्यानंतर यांचं स्मरण करा. आपण परत बघूया. पशुपती म्हणजे शंकर, श्रीपती म्हणजे विष्णू, गभस्ती म्हणजे सूर्य, यांच्या दर्शने दोष जाती, तैसाची नमावा मारुती, नित्य नेमे विशेष. भक्त, ज्ञानी आणि वीतरागी. वीतरागी म्हणजे वैराग्यवान. महानुभाव म्हणजे ज्याला अनुभव आलेला आहे. तापसी जो तप करतो, योगी जो योग करतो, सत्पात्रे देखोनी वेगी नमस्कार घालावे. मी तुम्हाला सांगतो, माझा एक मित्र आहे, तो अक्षरशः गाडी चालवत असताना 2 हात हे करून नमस्कार करतो. जिथे त्याला क्रॉस दिसतो, जिथे त्याला छोटंसं मंदिर घुमटी वगैरे दिसते, कुठेही दिसलं तरी तो नमस्कार करतो. आणि सगळ्यात न चुकता नमस्कार करतो ॲम्ब्युलन्स समोर आल्यानंतर. हा फार भाव महत्त्वाचा आहे. अरे म्हटलं वेगात गाडी नाही म्हणला, मी नमस्कार करायला एवढं लागतो. त्यात पेशंट असो नसो, पेशंट मेलेला असेल प्रेताला नमस्कार, आणि तो जाणार असेल तर त्याला नमस्कार, कारण जीवनाचे किती त्याचे क्षण उरलेत मला माहीत नाही. प्रत्येक ॲम्ब्युलन्सला नमस्कार करतो. आमचं उदाहरण तुम्हाला पूर्वी दिलं होतं की आमची आई 9 वारी नेसायची, आमची आजी 9 वारी नेसायची, म्हणून 9 वारी नेसलेली दिसली बाई की नमस्कार. आता परवा खेड्यात गेलो होतो, नमस्कार 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 नमस्कार, कारण तिथे सगळे 9 वारी नेसत होते. आता 9 वारी घालून 5 वारी म्हणजे काही हे नाही आहे. मग सलवार कमी ती गरज आहे. तुम्हाला रोज बसमध्ये चढायचं वगैरे नाही हो. साडी घातल्यानंतर तुम्हाला स्कूटरवरही बसता येत नाही, असं आडवं बसावं लागतं. हे सगळं मान्य आहे ना, हा व्यवहार आहे, व्यवहार आहे. पण आमच्या मनावरचा संस्कार आहे तो. ही माता आहे, हिच्यात मातृत्व आहे, म्हणजे हिच्यात मातृत्व नाही आहे. पण ही ज्या अर्थी सलवार कमीज सोय म्हणून घालते त्या अर्थी ही नोकरी करणारी आहे. म्हणजे सकाळी 7ला मुलगा बाय म्हणणार आणि नंतर ही आल्यानंतर हाय म्हणणार. मला एक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. सकाळी बाय मम्मी, सकाळी 7 वाजलेले आहेत आणि संध्याकाळी 7ला ही परत येतं हाय, दमलेली आहे वगैरे. आणि काय नाही, या बाय हायमध्ये 12 तास निघून गेले हो दिवसाचे. म्हणून तुम्ही रविवारी मुलांबरोबर असता का? बिलकुल नाही. रविवारी मुलांना हा क्लास तो क्लास, इकडे तिकडे. आणि विकेंडमध्ये गेल्यानंतर तुमच्या एज ग्रुपची मंडळी असतात, मुलं मुलांच्यात खेळतात, तुम्ही त्यांच्यात खेळतात, हे पत्ते खेळतात, त्या गजाली म्हणा, संपलं. कुठे हो एकत्र येणंच नाही आहे, टुगेदरनेस नाही आहे. वी आर टुगेदर सेपरेटली इन फॅमिली, सेपरेटली टुगेदर.
हो, म्हणजे कम्युनिकेशनच नाही आहे, कम्युनिकेशनच नाही आहे एकमेकाच्या, कॉन्व्हर्सेशन नाही हो. डायलॉग लिडिंग टू डिबेट, लिडिंग टू आर्ग्युमेंट, लिडिंग टू क्वारल. पहिल्यांदा सुरेश डायलॉग सुरू होतो, मी आणि तू, नंतर तू मै, नंतर तू तशी मी तसा, खड्ड्यात गेलं. डायलॉग नको आहे, परिसंवाद पाहिजे, ज्याला कम्युनिकेशन लिडिंग टू कम्युनियन, युनियन पाहिजे. दोघं जण असलो ते तुकाराम तेच म्हणतात, सुखे घालावे गर्भवासी. मला मुक्ती नको रे, मुक्तीच्या माथ्यावर नाचणारी भक्ती दे. मला पुन्हा पुन्हा जन्मायचं आहे. कारण का, मी जन्मलो म्हणजे विठ्ठला तू आणि मी विठ्ठल विठ्ठल करता करता तुझ्यात जातो. ते अद्वैत आहे ना, तीच की मुक्ती आहे. रोज मला मुक्ती, क्षणाक्षणाला मला मुक्ती, ती मिळण्यासाठी मला जन्म पाहिजे. आणि म्हणून आपण कुटुंबात 2 जण, 3 जण, 4 जण, मोठी फॅमिली असेल तर 10-12 जण, लक्षात ठेवा, त्याच्यासाठी आहे. आणि ते संबंध आहेत ना, तो संवाद आहे ना, ते कुटुंबातलं संगीत आहे ना, त्याला फॅमिली म्हणलेलं आहे सोशॉलॉजीमध्ये. फॅमिली इज नॉट अ ग्रुप ऑफ पर्सन लिव्हिंग टुगेदर, ईटिंग टुगेदर अँड स्लीपिंग अंडर द सेम सेलिंग ऑर छप्पर. नाही आहे, त्याला फॅमिली म्हणत नाही. फॅमिली म्हणजे रिलेशन्स आहे. आपण म्हणतो ना आमची फॅमिली आहे, आम्ही म्हणतो वानते फॅमिली आहे. खरंच तुम्हाला सांगतो, तुम्हाला जरा काही झालं की कुठल्याही एखाद्या व्यक्तीला हे कळलं की मी राहीन ना रात्री, तुम्हाला मला दिवसा जमणार नाही पण सुट्टीच्या दिवशी मी येईन ना, अहो किती 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 तयार होता. घरातली मंडळी तयार आहेत, ती कारणं सांगतील, पण ही फॅमिली तयार होते. एक उदाहरण खूप जुनं तुम्हाला सांगतो. ज्यावेळेला विश्व हिंदू परिषद अत्यंत गोव्यात खूप सहभागी, एका मित्राच्या बायकोला ऑपरेशन करायचं होतं मुंबईला, स्पाईनचं ऑपरेशन होतं, 3 महिने असं राहायचं होतं. तो म्हणतो मला एक 3 महिने रजा मिळणार नाही आणि मुंबईत माझं कोणी नाही आहे. म्हटलं ठीक आहे ना, तू किती दिवस त्यांना विचार. नाही म्हणाले की कदाचित त्यांना 4 महिनेसुद्धा लावावं लागेल. आम्ही 120 जणांची यादी तयार केली, त्यांना फोन केले, आणि त्यावेळेला मोबाईल नव्हता, फोन केले आणि ते म्हणाले काही हरकत नाही. त्यांना फोन करून कळवलं आम्ही टाईम टेबल तयार केलेलं आहे, तुम्ही गोव्यात गेलात तरी चालेल, तुमच्यापेक्षा जास्त मुंबई आम्हाला माहीत आहे, आम्ही सगळी सेवा त्यांची करतो. तो म्हणतो मला दिवसाही राहावं लागलं नाही, रात्री जावं लागलं नाही, मला त्यांना थर्मसमधून चहा न्यावा लागला नाही आणि मला नाश्ता किंवा जेवणही न्यावं लागलं नाही. विचार करा. आणि 120 जण काय आमचे खूपच कॉन्टॅक्ट्स आहेत किंवा प्रत्येकाला एकदाच संधी मिळाली ते सेवा करायची. तो काय रोज 120 दिवस 4 महिने मी कसं जाऊ. नाही 120 मंडळी आहेत, 120 मंडळी आहेत. गंमत बघा तुम्ही, हा परिवार आहे ना, हा हे संबंध आहेत, हे जीवाभावाचे संबंध आहेत. आणि भाव म्हणजे भाऊ नाही, हा जीवाभावाचे म्हणजे भावनेचे संबंध आहेत. जीवाच्या आत भावना आहे, कारण भावना म्हणजे मन आहे. जीव मन बुद्धी, आपण म्हणतो जीव, बाहेरचा जीव आहे हो, भाव पाहिजे, भावना पाहिजे. आणि म्हणून नमस्कारे लीनता घडे. नमस्कार करणारा माणूस लीन असतो. हीन दीन लीन, याचे मराठीतले अर्थ घेऊ नका. मी हीन आहे म्हणजे तुझ्यामध्ये तुच्छ आहे रे. हिमालयावर गेलेला कुठलाही माणूस स्वतःला इतका तुच्छ समजतो, मग तो जर ऑब्झर्वेटरीमध्ये गेला आणि टेलिस्कोपमधून त्यांनी जर बघितलं विश्व, तर काय हो, पृथ्वी एक कण आहे मातीचा, पृथ्वी, मग त्याच्यात सगळी खंड, कॉन्टिनंट्स, त्याच्यात एशिया, त्याच्यात भारत, त्याच्यात गोवा, आणि त्याच्यात माझी परवरी, त्याच्यात M47. बापरे, गंमत आहे. हे काय आहे, विचार करा ना तुम्ही. माझ्याकडून जगाकडे विचार केला ना तर मला कळतं तो महान आहे, आणि त्याच्याकडून माझ्याकडे विचार केला तर मला कळतं मी क्षुद्र आहे. आय एम नो एंटिटी, नॉन एंटिटी. आणि तिकडे गेल्यानंतर ही इज इन्फिनिटी, इन्फिनिटी आणि नॉन एंटिटी, मला काहीच महत्त्व नाही आहे हे कळेल, आणि त्याला सगळं महत्त्व आहे. मी जर त्याला जोडायचं म्हटलं तर कसंही जोडू शकतोस, कुठेही जोडू शकतोस, केव्हाही जोडू शकतोस, नाम घे, हे शेवटी सांगितलेलं आहे. म्हणून नमस्कारे लीनता घडे, नमस्कारे विकल्प मोडे. विकल्प म्हणजे डाऊट. नमस्काराने विकल्प मोडे. नमस्कारे सख्य जडे नाना सत्पात्रासी. सख्य आता पुढे येणारच आहे, मैत्री निर्माण होते. आणि खरं आपण म्हणतो समानशीले व्यसनेषु सख्यम, बरोबर आहे ना. त्याच्यात समानशील महत्त्वाचं आहे. शील म्हणजे स्वभाव. मॅग्नेटिझममध्ये अनलाईक पोल्स अट्रॅक्ट, नॉर्थ साऊथ अट्रॅक्ट, पण माणसात नाही, नॉर्थ नॉर्थ अट्रॅक्ट. आता तुम्ही कल्पना करा, एवढा आमचा समुदाय आहे, आणि मी जर म्हणलं ना की सिगरेट स्मोकिंग कमी झालेलं आहे, दारू पिणं कमी झालेलं आहे, तर माझे जे 1 लाख लोक असतील त्याच्यात खरंच दारू ओढत नाहीत, कारण दारू पिणारे आमच्याकडे येतच नाहीत.
कल्पना करा ना, एक माणूस सांगतो सर मला 6 महिन्यापूर्वीचा आठवतं, तुम्ही खांद्यावर हात घातला होता, तो हात जरा खाली आला असता तर माझं सिगरेटचं पाकिट तुमच्या हाताला लागत. मी फक्त मंगेशाला प्रार्थना, मंगेशा सरांचा हात आणखी खाली येऊ नकोस रे. हे कल्पना करा. म्हणजे तो चुकून, आणि त्या दिवशी म्हणला मी जे पाकिट फेकलं आणि ती बाटली फोडली, माझं दोन्ही गेलं. आता मी काय त्याच्यासाठी हात ठेवला नव्हता. हा ठेवलेला हात आहे ना, त्यातून महाराजांची सद्गुरूंची शक्ती वाहत होती आणि त्या सद्गुरूच्या शक्तीने हा पराक्रम केला. म्हणून आमच्या भोवती असलेली माणसं ओढत नाहीत, आमच्या भोवती असलेली माणसं दारू पित नाहीत. याचा अर्थ दारू पित नाहीत असं नाही. आणि आमच्यासमोर तुम्ही म्हणाल दर्या में खसखस, अरे पण दर्याचा काय उपयोग आहे? खारट पाणी आहे, प्यायला सुद्धा नाही. पण खसखशीचे काय उपयोग आहेत मी सांगायला पाहिजे. भांग ती आहे, खसखस म्हणजे नशा असते त्याच्यात. पॉपी सीड्स म्हणतात त्यांना. आणि पॉपी म्हणजे काय? अरे बापरे, अफू, चरस, गांजा या जातीची आहे खसखस. दर्या मी खसखस, दर्या नकोच आहे मला, खसखस पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणून विचार करा, छोटं मोठं काही नाही, लीनता. तर परमेश्वरी शक्तीपुढे लीनता घडे. नमस्कारे विकल्प उघडे, नमस्कारे सख्य जडे नाना सत्पात्रासे, नमस्कारे दोष जाती, नमस्कारे अन्याय क्षमती, नमस्कारे मोडली जडती समाधाने. हे अगदी खरं आहे. नमस्कार करा तुम्ही. नमस्कार करणारा कधी छोटा होत नाही आणि नमस्कार करून घेणारा कधी मोठा होत नाही, हे लक्षात ठेवा. मोठा कोण होईल? नमस्कार करणारा एक वेळ मोठा होईल, कारण तो नम्र झालेला आहे, त्याला आपली मर्यादा कळलेली आहे. खरंच ज्यावेळेला तुम्ही जाताना, मी एक गंमत तुम्हाला सांगतो की माझी मुलगी शिकायला म्हणजे CAचा अभ्यास करायला पुण्याला गेली होती. म्हटलं हे बघा, तुला तिथे मैत्रिणी मिळतील त्या तुझ्यापेक्षा 5 वर्ष पुढे असतील. आम्ही काय गोयकार मागे की काय? कल्पना करा. मी म्हटलं मी पुणेकर नाही आहे, मी पुण्याच्या मुली. आता तू जातेस ना त्यांच्याकडे, कारण गोव्यात तुला तेवढं मार्गदर्शन नाही, पुण्याला चांगलं आहे म्हणून तू जातेस. आहे ना मान्य? पण पत्र दर आठवड्याला पाठव, पुढच्या आठवड्याला पत्र. खरंच ते आमच्यापेक्षा 5 वर्षांनी पुढे आहेत बाबा. पुढच्या आठवड्याला पत्र. आमच्यापेक्षा 10 वर्षांनी पुढे आहेत त्या. तिसरा आठवडा आमच्यापेक्षा 15 वर्षांनी पुढे आहेत त्या. त्यांची एक एक कला कळायला गेल्या. त्यावेळेला म्हणला आम्ही पेन काढे तोपर्यंत त्यांचं गणित झालेलं असतं. काय फास्ट करतात. आमचं टायपिंग त्यांचं काय फास्ट आहे. त्यांना हॉर्स रायडिंग येतं. मी सगळ्यांना येतं असं नाही आहे, पण ह्या क्लासला जाणाऱ्या करिअर ओरिएंटेड आहेत, त्यांना स्विमिंग येतं, त्यांना निरनिराळ्या कला येतात. आणि प्रत्येक वेळेला मी तिला म्हटलं 100 वर्षापर्यंत जातो, त्याच्यापेक्षा पुढे आहेत म्हणू नकोस, आपलं तेवढं आयुष्यच नाही आहे. पण इतके पुढे आहेत त्या मुली. आपल्या मुलींना संधी मिळाली तर पुढे जातीलच. आता साखळीची एक मुलगी पायलट झाली, आपण कौतुक केलं. दुसऱ्या मुली मला म्हणते सर माझ्या वडिलांना सांगा, ते मला कीर्तनकार बनवत आहेत पण मला पायलट व्हायचं आहे. अगं म्हणलं तुकारामाचं विमानच आणू की तुझ्यासाठी, आणि तुकारामाच्या विमान चालवायला पायलट व्हावं लागत नाही, तो गरुड उडतो तुला घेऊन. म्हणजे सर तुम्ही मला कीर्तनच करायला सांगता. नाही म्हणलं, योग्य वेळी मी तुझ्या वडिलांना सांगेन. पण तुला ही प्रेरणा मिळाली ना का? साखळीची माझी मैत्रीण ती पायलट झाली. आता आणखीन एक जे गुणे गुरुजी, त्यांची मुलगी पायलट व्हायचं आहे. हे महत्त्वाचं आहे. होतील न होतील ना, पण पायलट हे करिअर कोण मोजत होतं? गोव्यात पायलट म्हणजे मोटरसायकलवर गाडी मारणारा. मला आवडतो, पण त्या पायलटाचे ॲक्सिडेंट मी ऐकलेले नाहीत. बघा इतके पायलट जात असतात, पायलटाचा मी ऐकलेला ॲक्सिडेंट नाही आहे. जबाबदार आम्ही विचारलं पायलटाला, कारण आमचा पिऊनच पायलट होता. त्यावेळेला तो म्हटला मागे बसलेला जीव आहे ना, त्याची जबाबदारी देवाने माझ्यावर दिलेली आहे, म्हणून मी देवाला प्रार्थना करतो माझं काहीतरी झालं मागे काही व्हायला कामा नाही, या जबाबदारीने मी करतो. आता इतक्या तुम्ही जर यष्टी बघितल्यात महाराष्ट्राच्या, काय कंडिशन, त्यातून दारू पितात कंडक्टर काय, ड्रायव्हर काय, कमीत कमी ॲक्सिडेंट्स आहे. तो बघा तुम्ही, तांबड्या STचा ॲक्सिडेंट नाही. मी अभ्यास करून सांगतो, कारण माझ्या भावाच्या PhDचा थिसिसच ह्याच्यावर आहे. त्याचं ॲसम्पशन काय होतं? पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे घाण, त्यांचे ॲक्सिडेंट जास्त असतील. सगळ्यात कमी ॲक्सिडेंट पब्लिक ट्रान्सपोर्ट. गोव्यात कदंबाचे ॲक्सिडेंट्स किती झालेत सांगा बरं, सांगा ना. झाले असतील दुसऱ्याच्या चुकीमुळे, पण क्वचित कदंबा, शेकडो कदंबा रोज धावत असतात रस्त्यावर. नाही आहे. ड्रायव्हरला विचारा, कळत न कळत मागे जे बसलेले आहेत त्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. मला त्यांचं जीवन देता येणार नाही आहे. कोणाचे हातपाय मोडले तर मला नीट करता येणार नाही आहेत, म्हणून मी जपून चाललं पाहिजे. हा त्या ड्रायव्हरच्या मुलाखतीतला महत्त्वाचा मुद्दा होता. आपण विचार केला पाहिजे. निदान तो मरू नये म्हणून चालवतो. माझ्यासमोर मूल आहे, ते फुलू नये म्हणून मी शिकवतो का? मेलं तरी चालेल म्हणून मी शिकवतो का? का यामध्ये तुम्हीच उत्तर शोधा, हो किंवा नाही ते मी कशाला देऊ.
ते शरीराचा विचार करतो ड्रायव्हर. शिक्षकांनी मनाचा विचार करायला पाहिजे मुलांच्या. मग तुमच्या लक्षात येईल की महाराज हे आपल्या मनाचा विचार करतात. महाराजांची प्रवचनं आणि महाराजांचं चरित्र हे आपल्या मनासाठी आहे. एक नवीन पुस्तक आलेलं आहे चैतन्य बोध म्हणून. महाराजांची जी 41 प्रवचनं जी महाराजांच्या आवाजात म्हणजे तात्यासाहेब केतकरांची रेकॉर्ड झालेली आहेत. बाकीची कोणीतरी लिहून घेतलेली आहेत आणि त्याचं ते 372 प्रवचनांचं पुस्तक झालं. पण त्याच्यात 41 ही प्रवचनं आहेत. त्या 41 प्रवचनांचं शब्दांकन केलेलं आहे गोंदवल्याच्याच एका माणसाने आणि सुंदर पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. गोंदवल्याला मिळेल कारण नवीन परवा गुरुपौर्णिमेलाच झालं. पुस्तक तर चांगलंच आहे, बाइंडिंग वगैरे सुंदर आहे. मला एक बघायचं होतं आणि पॅरेग्राफ पडलेत का. आता मी आता बोलतो, मी सांगतो का आता दुसरा पॅरेग्राफ नाही नाही सांगत मी. एक म्हणे आता पुढचा समास हे सांगता येईल, आता पुढचा दशक सांगता येईल, पुढचा टॉपिक सांगता येईल. पण पुढचा आता मी जरा पुढचा पॅरेग्राफ डिक्टेशनला सांगता येईल. म्हणून ते प्रवचन बघा तर पानं छापलेले त्यांनी पॅरेग्राफ केले. पहिल्या प्रवचनाला आहेत, नंतर त्याला रिअलाईज झालं असेल मी कोण महाराजांच्या प्रवचनात पॅरेग्राफ करणारा. महाराजांना जिथे पॅरा करायचाच नसेल तिथे मी पॅरेग्राफ करीन आणि चुकेन. ते कंटिन्युअस दिलेले आहेत, कंटिन्युअस पानं नो पॅरेग्राफ. आणि म्हणा त्यांनी सुरुवातीलाच सांगितले महाराज या बरोबर या बरोबर या मी हे 3दा महाराज म्हटलेत, मी 3दा लिहिलेलं आहे. कशाला मी महाराजांच्या शब्दात हे करू. म्हणून बघा तुम्ही ते पुस्तक मिळवा, वाचेल, आपल्याला मिळवता येईल. नमस्कारे जोश जाती हे झालं. नमस्कारा ऐसे नाही सोपे, नमस्कार करावा अनन्य रूपे, नाना साधनी साक्षेपे कासया शिणावे. शीण म्हणजे थकणं. आपण कोकणीत जरा शीण निराळ्या अर्थाने वापरतो, पण शिणणे म्हणजे थकणे. आणि तुम्ही जे जे साधन देहाने करता तुम्ही देहानं थकता, त्याच्यापेक्षा जास्त मनानं थकता. आणि मग कंटाळा जायलो आपण जे म्हणतो ना ते. आता मी थांबतोय, हा शब्द तुमच्या तोंडून येण्याच्या आधी पण लक्षात ठेवा की ज्या वेळेला आपण मनाचा आणि देहाचा विचार करतो त्यावेळेला दोन्ही थकतं, देहापेक्षा मन जास्त थकतं. म्हणून शिणणे. समर्थांची दुसरी ओवी सांगू तुम्हाला, बहुशीणता सौख्य होणारं नाही. इकडे जातोय तिकडे जातोय, इकडे फिरतोय तिकडे फिरतोय, हे झालं. मी तुम्हाला गमतीनं सांगतो ना की पहिल्यांदा एकच माझे सद्गुरू गेलो गोंदवल्याला, नंतर बाकीचे सद्गुरू आपलेच नाहीत का म्हणून गेलो शेगावला, गेलो शिर्डीला, गेलो अक्कलकोटला, चालू झालं. नंतर कुणीतरी म्हणलं हे आता खूप झालं, आता 4 धाम यात्रा करा 4, नंतर अष्टविनायक बघा 8, नंतर 11 मारुती बघा 11, नंतर 12 ज्योतिर्लिंग 10 आणि नंतर 58 का 64 शक्तीची स्थानं. फिरतोय फिरतोय फिरतोय, शिणावे. शिणाल, थकाल, पैसे खर्च होतील, शक्ती संपेल. हित काही न आतुडे मिळणार नाहीत, हित आत्महित होणार नाही. कुठेतरी थांबलं पाहिजे हे लक्षात ठेवा. म्हणून आपण थांबूया शेवटची ओळ वाचून. नमस्कार ऐसे नाही सोपे, नमस्कार करावा अनन्य रूपे, नाना साधनी साक्षेपे का सया शिणावे. साक्षेप म्हणजे प्रयत्न करायला. का शिणता, कशाला कष्ट घेत नाही आणि वाटेल ते प्रयत्न करून का शिणता, कशाला थकता बाहेरचे. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली. महाराज म्हणतात माझ्या गाडीत बसलाय ना, मग ते चिंतेचं गाठोडं डोक्यावर कशाला. नाही नाही नाही, तुमच्या गाडीला आधीच वजन आहे, हे वजन आणखीन कशाला. हा मूर्खपणा आहे ना. ठेवा ना ते बोचकं खाली. माझ्या गाडीत बसलाय, चिंता माझ्या गाडीत बसलाय, तुमचे प्रॉब्लेम्स माझे, तुमचे सगळे विकल्प संकल्पसुद्धा माझे. आनंदात बसा ना. जितक्या आनंदात बसाल तितका तुम्हाला हा जो जीवनाचा प्रवास आहे उरलेला तो आनंदात करता येईल. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे. एक शेवटची चित्र उभं करतो, एकाच वाक्यात थांबतो. कुठलंही पान कुठल्याही वाहणाऱ्या जलाशयात पडलं, प्रत्येक पान समुद्राला जाऊन मिळेल जर बुडलं नाही तर. म्हणून कारण ते पान कुठले तर गंगा समुद्राला मिळते, आपली मांडवी समुद्राला मिळते. मांडवीला येऊन व्हाळ काय, ओळ काय, झरे काय, मांडवीला सगळे समुद्राला. जे पान कुठेही पाण्यावर पडलं आणि त्यांनी पाण्यावर तरंगत राहिलं म्हणजे हलकं राहिलं, पाण्याशी संपर्क सोडला नाही, जेथून तेथे साधूस चिंता त्याची लागली. साधू जिथे न्यायचं असतं तिथे तुम्हाला घेऊन जाईल.
महाराजांना फक्त पकडा तुम्ही. शेवटी एक वाक्य सांगतो की विवेकानंदांनी प्रश्न विचारला आहे की काय गुरूंची गरज आहे हो, गुरु काय सांगणार आहे, मी जर शिकलो तर मीच होईन. इतक्याच रामकृष्ण म्हणत होते, एक नाव जात होते मोठी गलबत म्हणतात, जहाज, आणि त्याला मागे होडी बांधलेली होती. आपल्याकडे लॉन्चेस असतात आणि मागे नेट वगैरे ठेवलेली होडी असते ना छोटी, त्या छोट्या होडीला ना फ्युएल ना यंत्र ना रेडर, काही नाही त्याला. ते म्हणाले आता ही नाव, हे जहाज आहे ते कलकत्त्याला किती वेळात पोहोचेल, अर्ध्या तासात पोहोचेल. आणि त्याच्या मागे बांधलेली होडी हे काय विचारतं काय, ती त्याच वेळेला पोहोचणार. त्या होडीला इंजन आहे नाही, त्या होडीला पेट्रोल लागतं किंवा डिझेल लागतं नाही, त्या होडीत कुणी चालवणारा बसलाय नाही, चालवणारे हे सगळे जहाजात बसलेत. जहाज गुरु आहे आणि मागचा आहे तो शिष्य आहे. म्हणून गुरु शिष्यांची जोडी जैसी गलबत म्हणजे बिग शिप, होडी स्मॉल बोट आहोत आपण. बोट धरलं पाहिजे कोणाचं, महाराजांचं, मग आनंदच आहे. त्या ठिकाणी ताट बसूया, डोळे मिटूया. आता इथून पुढचे मात्र जे आहेत ना, दास्य मी करणार आहे, सख्य मी करणार आहे, आत्मनिवेदन मी करणार आहे, लक्षात घ्या. छान श्लोक म्हणूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहवीर्यं करवावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद, चेहऱ्यावर प्रसन्न भाव, रिलॅक्स. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. श्वास सोडताना जास्त रिलॅक्स व्हायचं आहे. हातावर हात चोळायचे, चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळायचे. सावकाश डोळे उघडून महाराज राम, लक्ष्मण, हनुमान, सीता आणि मुख्य म्हणजे रामदास दासबोध यांचं दर्शन घ्यायचं आहे. सर्वांना नमस्कार करायचा आहे. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.